सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटेवरी ठेवून या करकटेवरी ठेवून या करकटेवरी ठेवून या सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटावरी ठेवून या करकटावरी ठेवून या करकटावरी ठेवून या हार गळा काचे पितांबर तुळशीहार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशीहार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मखर कुंडले तळपती श्रवणी आकार कुंडले तळपती श्रवण मखर कुंडले तळपती आकार कुंडले तळपती श्रवण कंठी कौस्तुभ मणे विराजितो कंठी मणे हिरादी तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा गाजे बिदांबर तुळशी हार गळा काजे बिदांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा गाजे बिदांबर तुळशी हार गळा काजे पितांबर ध्यान तुळशीहार गळा तुळशी हार विठोबा रखुमाये 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 विठोबा
धोबार घुमाई 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 जय जय धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार जय घुमाई धोबार 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 घुमाई ये जीव धोबार घुमाई ये जीव धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई ये जीव धोबार घुमाई ये जीव धोबार घुमाई धोबार घुमाई ये जीव धोबार घुमाई ये जीव धोबार घुमाई ये जीव धोबार घुमाई 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 धोबार धोबार घुमाई घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई धोबार घुमाई हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम अहो दयाळे ज्ञानाबाई ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई ज्ञानाबाई अर्थ माझे तुझिये पायी अर्थ माझे तुझिये पाणी अर्थ माझे तुझिये पायी अर्थ माझे तुझिये पाणी इंद्रायणीची तटी इंद्रायणीची तटी इंद्रायणी
ज्ञानाबाई अनुग्रहाचा ज्ञानाबाई अनुग्रहाचा इंद्रायणीची तटे इंद्रायणीची तटे पूर्व पश्चिम देवस्थान पूर्व पश्चिम देवस्थान मध्ये ज्ञानाई आपण मध्ये मध्ये ज्ञानाई आपण इंद्रायणीची तटे इंद्रायणीची तटे ऐसे ज्ञानाबाई ध्याऊ एका जनार्दनी शरण जाऊ जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण जाऊ जनार्दनी शरण इंद्रायणीची तटी इंद्रायणीची तटी विडोबार कुमाई जय जय विडोबार कुमाई 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 हरी जय जय विडोबार कुमाई जय 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 विडोबार कुमाई जय 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 विडोबार कुमाई हरी जय जय विडोबार कुमाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई थोडा बेस द्या अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई आर्त माझे तुझ्या पायी
पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज
शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की, हर हर महादेव, प्रभु रामचंद्र भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो दयाळे ज्ञानाबाई, अहो दयाळे ज्ञानाबाई, अरत माझे तुझी ये पायी, इंद्रायणीची ये तटे, ज्ञानाबाई वो गोमटे, सकळ मेळावो सिद्धांचा, ज्ञानाबाई अनुग्रहाचा, पूर्व पश्चिम देवस्थान, मध्ये ज्ञानाई आपण, ऐसे ज्ञानाबाई ध्यावो, एका जनार्दने शरण जावो, इंद्रायणीची ये तटे, ज्ञानाबाई वो गोमटे, समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननेतपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. ओम नमो ज्ञानेश्वरा. वा बस. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. विठाला विठाला विठाला. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, आपुलिया स्नेहाची वागीश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी, तरी तो वाचिस्पती सेकरी प्रबंधु होडा. आता कृपा भांडवल सोडी, भरे माझी मतीची पोतडी, करे ज्ञानपद्य जोडी, थोरावी माते. विठाला 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 विठाला. अहो दयाळे ज्ञानाबाई, अरत माझे तुझी पायी, तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही संत जशा पद्धतीने माझ्यावरती कृपादृष्टी कराल आणि माझ्याकडून बोलून घ्याल, त्या पद्धतीने मी बोलणार आहे. तसं तुम्ही सर्व श्रोते मायबाप जशा पद्धतीने माझ्यावरती कृपादृष्टी कराल आणि जशा पद्धतीने माझ्याकडून बोलून घ्याल, तशा पद्धतीने या अभंगाचा थोडासा भाव, ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र, ज्ञानोबरायांचं कार्य मी आपल्यासमोर प्रगट करणार आहे. हा अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबरायांच्या ठिकाणी असणारा एक विशेष गुण सांगतात. विठाला विठाला गुणावरून व्यक्तीचं निरीक्षण होत असतं. गुण नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला या जगामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही. किंबहुना गुणावरून व्यक्तीची उंची आणि गुणावरूनच व्यक्तीची अधोगती होत असते. म्हणजे व्यक्ती हा किती मोठा आहे हे गुणावरनं कळतं आणि व्यक्ती किती अधम आहे, व्यक्ती किती नीच आहे हे त्याच्या गुणावरनं कळत असतं. जगामध्ये व्यक्तीला शून्य किंमत आहे, पण जगामध्ये व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाला किंमत आहे. विठाला विठाला विठाला. या जगामध्ये माणसाला काही किंमत नाही. जर जगामध्ये माणसाला किंमत असती तर भिकारी नावाचा प्राणी जन्माला आला नसता. भिकारी हा एक माणूसच आहे. आपल्याप्रमाणे तो मनुष्य आहे, पण त्याच्याकडे ना धन आहे ना त्याच्याकडे कोणता गुण आहे. गुणही नाही आणि धनही नाही, म्हणून त्याला कोणी जवळ सुद्धा करत नाही. तुमचा आणि माझा काय संबंध आहे?
पण माझ्याकडे बोलण्याचा गुण आहे म्हणून मी या ठिकाणी उभा राहिलो. महाराज या ठिकाणी वाजवतात, त्यांच्याकडे वादनाचा गुण आहे म्हणून तुमच्या गावातल्या मंडळी त्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे. ही मंडळी या ठिकाणी गातात, त्यांच्याकडे गाणं हा एक गुण आहे म्हणून तुम्ही मंडळी त्यांना या ठिकाणी बोलवलं. यांच्याकडे जर गाण्याचा गुण नसता, यांच्याकडे वादनाचा गुण नसता, माझ्याकडे बोलण्याचा गुण नसता, तर तुम्ही आम्हाला गावात बोलवलं असतं का? इथून आम्ही किती वेळा चक्र हाणल्या असत्या तरी तुम्ही आम्हाला विचारलं सुद्धा नसतं. ज्या अर्थी तुम्ही आम्हाला विचारता ते या बॉडीला नाही, या देहाला नाही, या देहामध्ये असणाऱ्या गुणाला विचारता. म्हणून माणसाला किंमत नाही, माणसाकडे असणाऱ्या गुणाला किंमत आहे. विठाला विठाला गुणाचे दोन प्रकार आहेत, एक सद्गुण आणि एक दुर्गुण. सद्गुण ज्या व्यक्तीकडे असतो तो व्यक्तीचं जीवन हिमालयाप्रमाणे उत्तुंग होतं आणि दुर्गुण ज्या व्यक्तीकडे असतो त्या व्यक्तीचं जीवन अतिशय निंदनीय होऊन जातं. आजच रामचंद्र प्रभूचा जन्म झाला आणि त्या रामायणामध्ये कैकई नावाचं एक पात्र आहे बघा. कसं आहे? गुणी आहे, पण कसे गुण आहेत? सद्गुणही आहेत आणि दुर्गुण आहेत, पण सद्गुणापेक्षा दुर्गुण एक विशेष निघाला म्हणून जीवन निंदनीय झालं. रावणाकडे सद्गुणही आहेत पण सद्गुणापेक्षा दुर्गुण जास्त आहेत. मला एवढंच सांगायचं आहे, या जगामध्ये माणसाला किंमत नाही, माणसाकडे असणाऱ्या गुणाला किंमत आहे. या जगामध्ये गुण नाही असा प्राणी नाही, या जगामध्ये गुण नाही असा व्यक्ती नाही, या जगामध्ये गुण नाही अशी कुठलाच पदार्थ नाही. किंबहुना या जगामध्ये गुण नाही असा एकही वस्तू, एकही व्यक्ती, एकही पदार्थ उत्पन्न होत नाही. कोणताही पदार्थ घ्या, कोणती वस्तू घ्या, त्या वस्तूमध्ये, त्या पदार्थामध्ये कोणता ना कोणता गुण असतोच. तुम्ही विचारसागर ऐकला की नाही मला माहिती नाही, पण विचारसागर नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथांमध्ये असा एक उदाहरण दिलंय की विनाकारण निरुपयोगी वस्तू या जगामध्ये जन्मालाच येत नाही. त्याकरता त्यांनी उदाहरण दिलंय. एक धनवान व्यक्ती रस्त्याने चालला होता. रस्त्याने जात असताना एका चोराने त्याला पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं, अरे या व्यक्तीकडे फार पैसे दिसतात. आणि मग त्या चोराने त्या व्यक्तीचा पाठलाग करायला सुरुवात केली. तो व्यक्तीला माहीतच नाही आपलं कोणी पाठलाग करतोय. तो चालत चालत एका जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या डाकूने, त्या गुंडाने त्या जंगलामध्ये आता या धनाढ्य व्यक्तीला पकडायचं, त्याला मारायचं, त्याच्याकडलं धन घ्यायचं आणि निघून जायचा असा बेत आखला. आणि तो व्यक्ती, तो गुंड जो होता, तो डाकू होता, त्या धनाढ्य व्यक्तीच्या पाठीमागे लागला त्याला पकडण्याकरता. पण त्या धनवान व्यक्तीच्या लक्षात आलं की हा चोर आहे, हा गुंड आहे आणि आपल्याला पकडून आता मारणार आहे, म्हणून तो आपले प्राण वाचवण्याकरता पळू लागला. धनवान व्यक्ती पुढे पळतो, हा गुंड डाकू त्याच्या पाठीमागे पळतो. असं करता 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 तो धनवान व्यक्ती आपले प्राण वाचवण्याकरता एका गुहेमध्ये गेला. जंगलामध्ये गुहा असतात की नाही, त्या गुहेमध्ये तो घुसला. घुसल्याच्या नंतर चमत्कार असा घडला, तो गुहेमध्ये घुसला आणि तेवढ्यामध्ये तो कोळी नावाचा एक किडा असतो बघा. त्याला काही भागामध्ये मखडी म्हणतात, काही भागामध्ये त्याला कोळी म्हणतात, वेगवेगळे नाव आहे त्याला. ते घरामध्ये ते कोळ्याचे जाळं बनवतात ना, तसा तो किडा त्या आतमध्ये त्या धावपत असताना त्यांनी गुहेमध्ये प्रवेश केला. बरोबर त्या गुहेवरती, दरवाजावरती त्या कोळे नावाच्या किड्याने एक वेष्टन तयार केलं, जाळं तयार केलं. तेवढ्यामध्ये तो चोर, तो डाकू पाठीमागून पळत आला आणि तो गुहेमध्ये जाणार. त्याला असं वाटलं या गुहेमध्ये हा चोर गेला, हा धनवान व्यक्ती गेला असेल, आपण आज जाऊन पकडू, मारून त्याच्याकडलं धन घेऊ. म्हणून तो गुहेमध्ये जायला गेला. तर तेवढ्यामध्ये त्यांनी पाहिलं तर या भिंतीपासून तर या भिंतीपर्यंत मध्ये असं ते कोळ्याने जाळं विणलं होतं. म्हणजे हा व्यक्ती आत गेला आणि तेवढ्यात कोळ्याने जाळं विणलं. तो डाकू आतमध्ये जायला गेला आणि त्यांनी पाहिलं कोळ्याचं जाळं दिसतंय. जर या खोलीमध्ये, या गुहेमध्ये हा धनवान व्यक्ती गेला असता तर हे कोळ्याचं जाळं मोडलं असतं. ज्या अर्थी हे कोळ्याचं जाळं मोडलेलं नाही, त्या अर्थी हा धनवान व्यक्ती या गुहेमध्ये गेला नाही. विनाकारण आपण आतमध्ये जाऊन आपला टाइमपास करणं योग्य नाही. चला पुढे कुठे गेला त्याला शोध करण्याकरता जाऊ, असा तो मोठ्याने बोलला आणि पुढे त्या धनाढ्य व्यक्तीला शोधण्याकरता निघाला. आता हे सगळं त्या डाकूचं बोलणं त्या गुहेत गेलेल्या त्या धनवान व्यक्तीने ऐकलं आणि त्या धनवान व्यक्तीने त्या कोळ्याचे, म्हणजे त्या किड्याचे आभार मानले. त्या कोळ्याच्या किड्याला म्हणू लागला, अरे बाबा, तू जर आज या ठिकाणी नसतास तर या डाकूनी मला इथं पकडलं असतं, मला मारलं असतं आणि माझ्याकडलं सगळं धन घेऊन गेला असता. आज मी जिवंत आहे, ही तुझी कृपा आहे. त्या विचारसागरामध्ये असं सांगितलं, साधं कोळ्याचं जाळं या जगामध्ये निष्कारण जन्माला येत नाही, विनाकारण जन्माला येत नाही. त्याच्यामध्ये काही ना काही गुण आहे. साधं कोळ्याच्या जाळ्यामध्ये जर गुण आहे तर माणसामध्ये निष्कारण जन्माला येऊ शकतो का? माणसामध्ये देखील कोणता ना कोणता गुण असावा लागतो. पण ते गुण ओळखण्याची शक्ती, त्या गुणाचं परीक्षण करण्याची बुद्धिमत्ता माणसाच्या ठिकाणी असावी लागते. विठाला विठाला हाला. अरे माणसाच्या ठिकाणी गुण असतील याच्यात नवल नाही, प्राण्यांच्या ठिकाणी गुण आहेत. कुत्र्याच्या ठिकाणी किती इमानदारपणा, किती सुंदर गुण आहे त्याच्याकडे पहा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेला देहावसान झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेला शेवटचा अग्नी दिला, अंत्यसंस्कार म्हणतात,
अंत्यसंस्कार ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवरती केले त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एका कुत्र्याला जीव लावला होता, त्याचं नाव होतं वाघ्या. ज्यावेळेला शिवाजी महाराजाला अंत्यसंस्कार केले त्यावेळेला शिवाजी महाराजाच्या चितेमध्ये उडी घालणारा वाघ्या नावाचा कुत्रा होता. म्हणजे कुत्र्यामध्ये सुद्धा इमानदारी नावाचा हा गुण आहे. विठाला विठाला हाला. प्राण्यांमध्ये गुण आहे, पक्षामध्ये गुण आहे, वेलीमध्ये गुण आहे, किंबहुना प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण आहे. महिला मंडळीमध्ये देखील गुण असतो बघा. ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये महिलांच्या ठिकाणचा असणारा गुण एका ओवीमध्ये फार सुंदर सांगितला आहे. सुगरणी आणि उदारी, रसज्ञ आणि जीवनारे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये पहिल्या तुकड्यामध्ये महिलांच्या ठिकाणी असणारे 2 गुण सांगितले बघा. कोणते? सुगरणी आणि उदारे. महिला ही सुगरण हा एक गुण आहे. कुणालाही कोणत्याही महिलेला सुगरण म्हणल्या जात नाही. जिने साधी फोडणी दिल्याच्या नंतर तिने बनवलेली भाजी माणूस मिटक्या मारून खातो तिला सुगरण म्हणतात. नाहीतर एखादी माता माऊली असते, तिला सांगितलं गडबड आहे लवकर खिचडी बनव, ती मसाले भात बनवायला जाते पण एका कुकरमध्ये 3 प्रकारचा भात बनवते. खाली जळगाव, मधात चिखली आणि वर तांदूळवाडी तशीच. आता अशा माऊलीला कुठं सुगरण म्हणतात का हो? नाही म्हणत. ज्ञानोबराय वर्णन करतात. अधनी घातली या हरळ होती अमृताचे तांदूळ. पण काही माता माऊली अशा असतात त्यांच्या हाताला अशी चव असते. त्यांना जर सांगितलं गडबड आहे पटकन जायचं पटकन स्वयंपाक करा आणि त्याने नुसत्या उकाळत्या पाण्यामध्ये नुसते तांदूळ जरी टाकले तर अमृताला लाजवेल एवढी सुंदर त्याची खिचडी तयार होते. अशा माऊलीला सुगरण म्हणतात. विठाला विठाला हाला. मी गुण सांगत होतो तुम्हाला. या जगामध्ये गुण नाही असा एकही व्यक्ती नाही. व्यक्तीच्या गुणावरून त्याची उंची ठरते आणि व्यक्तीच्या गुणावरून त्याची नीचता ठरत असते. संत ही मानवच आहेत पण संतांना एक मनुष्य असा आहे त्याला संत म्हणल्या जातं आणि एक मनुष्य असा आहे त्याला दुर्जन म्हणल्या जातं. संत कुणाला म्हणल्या जातं आणि दुर्जन कुणाला म्हणल्या जातं? लक्षपूर्वक ऐका. संत त्याला म्हणतात ज्यांनी अंतकरणातले 6ही गुण निवृत्त करून टाकले त्याला संत म्हणतात. 6चा ज्यांनी अंत केला त्याला म्हणतात संत. कोणते 6? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या 6 विकाराचा ज्यांनी नाश केला त्याला संत म्हणतात. आणि या 6 विकाराला ज्यांनी अंतकरणामध्ये ठेवलं त्यांना जंत म्हणतात. विठाला विठाला विठाला. संत म्हणजे काय अजून पुन्हा ऐका. ज्याच्या ठिकाणी स्थित प्रज्ञाचे लक्षण आहेत त्याला संत म्हणा. ज्याच्याकडे भक्ताची लक्षणं आहेत त्याला संत म्हणा. ही संतांची लक्षणं आहेत आणि लक्षणं म्हणजे ही गुण आहेत. अभयम, सत्व, संशुद्धीर, दैवी संपत्तीचे गुण सांगितले की नाही. किंवा जर गीतेचा जर तुम्ही अभ्यास केला तर 12व्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच संतांचे गुण सांगितले की नाही, लक्षणं सांगितले की नाही. संतांचे गुण आहेत, संतांचे लक्षणं आहेत. गुणावरून संत लक्षात येत असतो, लक्षणावरून संत लक्षात येत असतो. आणि हे गुण गीतेमध्ये सांगितलेत, काही अभंगाच्या माध्यमातून प्रगट केलेत. हे गुण ज्या व्यक्तीच्या ठिकाणी दिसतात त्यांना संत म्हणतात. पण सर्वात महत्वाचा गुण जर संतांच्या ठिकाणचा कोणता असेल तर त्याचं नाव आहे दया. विठाला विठाला विठाला. संत तोची जाना जगी, तोची जाना जगी. संत तोची जाना जगी. संत तोची जाना जगी. दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी. ए दया क्षमा जाचे अंगी. लोभ ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताबाई महाराजांनी सुंदर केलेली व्याख्या आहे. कुणाला संत म्हणा? संत तोची जाना जगी. दया, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे त्यांना संत म्हणा. कशा करता दया असावी लागते? ऐका. संतांच्या अंतकरणामध्ये दया असते आणि ज्याच्या अंतकरणामध्ये दया असते त्याला संत म्हणतात. कुणाविषयी दया असली पाहिजे?
संतांना समाज अज्ञानामध्ये खिचपत पडलेला हे पाहिल्याच्या नंतर त्यांच्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न होते. कारण जसं एखाद्या आपल्या मुलाला ताप आल्याच्या नंतर त्या मुलाच्या दुःखाने आपण विवळून जातो, ताप आलेला असतो मुलाला पण त्रास होतो आईला, तसं अज्ञानामध्ये खिचपत पडलेला असतो समाज आणि त्रास त्याचं दुःख त्या अज्ञानामध्ये खिचपट पडलेल्या समाजाचं दुःख मात्र संतांना होत असतं. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिले. तुम्ही रस्त्याने जात आहात आणि रस्त्याने जात असताना तुमच्या पायामध्ये जर काटा रुतला तर पायात काटा रुसतो पण पाणी मात्र डोळ्यातनं येतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे. पायात काटा रुतला पायामध्ये पण पाणी आलं डोळ्यामध्ये. तसं दुःख होतं समाजाला, कष्ट होता समाजाला, अज्ञानामध्ये समाज खिचपत पडलाय पण ते पाहिल्याच्या नंतर अंतकरण तळमळतं, ते संतांचं अंतकरण तळमळतं. म्हणजे पुढच्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर ज्याचं अंतकरण तळमळून जातं, ज्ञानोबा म्हणतात त्याला संत म्हणा. पायी काटा निहटे ती व्यथा जीवी उमटे. पुढचे शब्द पहा किती गोड आहेत. तैसा पोळे संकटे पुढीला शेनी. ज्ञानोबा सांगतात जसं रस्त्याने जात असताना काटा पायामध्ये रुतला पण त्रास सर्व अंगामध्ये झाला, तसं दुःखामध्ये पडलेला समाज, अज्ञानामध्ये पडलेला समाज संत पाहतात आणि अंतकरण त्यांचं द्रवीभूत होतं, दुःख मात्र संतांना होतं. विठाला विठाला पुढच्याच्या दुःखाने दुःखी होणं एवढं अवघड नाहीये. समाजामध्ये एखाद्या घरामध्ये जर माणूस मेला तर अख्खं गाव धावतं. लोक म्हणतात अरे लय वाईट झालं. म्हणजे पुढच्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर माणसाला दुःख होईल याच्यात काही नवल नाही, पण पुढच्याचं सुख पाहिल्याच्या नंतर ज्याला सुख होतं त्याला संत म्हणतात. विठाला विठाला विठाला. जरा मानसशास्त्र सांगतो, लक्षपूर्वक ऐका. माणसाचा मानसशास्त्राचा स्वभाव असा आहे, माणसाच्या मनाचा स्वभाव असा आहे, पुढच्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर माणसं दुःखी होतात पण पुढच्याचं सुख पाहिल्याच्या नंतर माणसाला सुख नाही त्याला दुःख होतं. हा स्वभाव आहे माणसाचा. तुम्ही अजूनही पहा, एखादा माणूस दुःखात पाहिला की माणसं दुःखी होतात पण पुढचा का सुखात पाहिलं की याचं पोटच दुखायला लागतं. एखाद्याने गाडी घेतली की बाकीच्यांना त्रास होतो, एखाद्याने बंगला बांधला की बाकीच्यांना त्रास होतो. म्हणजे पुढचा सुखी पाहिला की माणसाला दुःख होतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात बघा, पुढच्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर जो दुःखी होतो त्याला संत म्हणतात. एक पण एवढ्यावरती ज्ञानोबा थांबले नाही. ज्ञानोबा म्हणतात पुढच्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर जो दुःखी होतो त्यालाही संत म्हणा एक, आणि पुढच्याचं सुख पाहिल्याच्या नंतर ज्याला सुख होतं त्यालाही संत म्हणा. व्याख्या बघा कशी केली ज्ञानोबा. पुन्हा उदाहरण पायाचंच दिलं, ओवी कळली तर पहा. ज्ञानोबा म्हणतात पावो शीतळता लाहे. जर तुम्ही दिवसभर शेतामध्ये जर काम केलं आणि संध्याकाळी घरी थकून आलात तर पायाला तेल लावा आणि ते तेल लावून पायाच्या थोडं मालिश करा, घर्षण करा. काय होतं पहा, पायाला तेल लावून जर मालिश केली, तळपायाला लावून तेल लावून जर मालिश केली तर शीतलता, थंड डोळ्याला प्राप्त होते. जर तळपायाची मालिश केली तर शीतलता कोणाला प्राप्त झाली? डोळ्याला. ज्ञानोबा म्हणतात पावो शीतळता लाहे ते डोळ्याची लागी होय. पायाला शीतळता प्राप्त झाली, पायाला तेल लावलं पण थंडावा डोळ्याला प्राप्त झाला. तैसा परसुखे जाय सुखावत जो. तसं समाजाला सुख झालं की हा संत सुखावत जात असतो. म्हणून पहा, पुढच्याला दुःख झालं की जो दुःखी होतो आणि पुढच्याला सुख झालं की जो सुखी होतो त्याला म्हणतात संत. विठाला विठाला आला. मग पुढच्याला दुःख होतं, कशामुळे दुःख होतं ऐका. या जगामध्ये दुःखाचं कारण जर काही असेल, वरवर पाहिलं तर दुःखाचे कारण अनेक आहेत, पण शास्त्राला विचारा, वेदाला विचारा, उपनिषदांना विचारा, ज्ञानेश्वरीला विचारा, गाथ्याला विचारा. दुःखाचं मूळ कारण जर काही असेल तर शास्त्र आणि विचारसागर सांगतं दुःखाचं मूळ कारण आहे अज्ञान. अज्ञान म्हणजे कशाचं? स्वस्वरूपाचं अज्ञान. नेमका मी कोण आहे हे व्यक्तीला माहिती नाही आणि ते माहिती नसल्यामुळे मी देह आहे असा माणूस स्वतःला मानून बसला आणि त्या देहामुळे त्या देह अहमता आणि ममता येते दुःखास्पदे द्वे. शास्त्राने सांगितलं अहंता आणि ममता या दोन्हींच्या माध्यमातून दुःखाचा जन्म होतो. जिथं अहंताही नाही आणि जिथं ममताही नाही तिथे केवळ सुखच सुख आहे. विठाला विठाला आला. मग अहंता आणि ममता या दोन गोष्टीमुळे माणसाला सुख होतं. आता तुम्हाला उदाहरण सांगतो पहा. ज्यावेळेला तुम्ही गाढ झोपता, तुम्हाला ताप आलाय, उदाहरणार्थ तुम्हाला पुष्कळ ताप आलाय, तुमच्या अंगातून लाही लाही होत आहे, तुम्हाला पाणी गोड लागना, तुम्हाला अन्नही गोड लागना, तुम्हाला काहीच बरंच वाटना, पण तुम्हाला झोप लागली. आता गाढ झोप लागल्याच्या नंतर मी पुरुष आहे का मी स्त्री आहे, मी कोणत्या जातीचा आहे याची जाणीव आहे का? अंगाला ताप आलेला आहे, सर्व अंग तापेने फुटून निघतंय, पण झोप लागल्याच्या नंतर देहाची जाणीव आहे का? म्हणजे जिथे देहाची जाणीव नाही तिथे सुखही नाही आणि तिथे दुःखही नाही.
पण तोच आजारी व्यक्ती पुन्हा जागा होतो तर तो माय ग आई ग करत राहतो. का? माझी पाठ दुखते, माझं डोकं दुखतं, मला थंडी वाजते, मला ताप आले असं म्हणत राहतो. म्हणजे जागृतीत आला की देहाची जाणीव आहे म्हणून सुखही आहे आणि दुःखही आहे. आणि ज्या वेळेला व्यक्ती गाढ झोपी जातो त्यावेळेला देहाची जाणीव नाही, तिथे सुखही नाही आणि तिथे दुःखही नाही. विठाला विठाला विठाला. हो. आणि ज्या ठिकाणी सुखही नाही, ज्या ठिकाणी दुःखही नाही, ज्या ठिकाणी देहाची जाणीवही नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. ज्या ठिकाणी जाणीव म्हणजे मी कोण आहे, मी स्त्री आहे का पुरुष आहे अशी जाणीवही नाही, किंवा मी ब्रह्मस्वरूप आहे अशी जाणीव त्या ठिकाणी नाही, किंवा मी ब्रह्म आहे अशीही जाणीव त्या ठिकाणी नाही. मग आहे काय? केवळ सच्चिदानंद घन परमात्म स्वरूप. आणि हे परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं. लक्षपूर्वक काय काय सांगतोय जरा. जगामध्ये तुम्हाला बंगला सहज मिळेल, गाडी सहज मिळेल, प्रतिष्ठा सहज मिळेल, तुम्हाला पाहिजे हवं एखादं पद सहज मिळेल, पण जगामध्ये ब्रह्मज्ञान एवढ्या सहज तुम्हाला प्राप्त होणार नाही. जगात सर्वात दुर्मिळ वस्तू जर कोणती असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं या जगातली सर्वात दुर्मिळ वस्तू आहे तिचं नाव आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. विठाला विठाला विठाला. आता हे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कोणी कोणी किती साधना केल्या. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं पुष्कळ वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात संतासवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी येनेची सत्कर्मे अशेष अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात तुम्हाला जीवब्रह्म ऐक्य ज्ञान जर पाहिजे असेल तर संतांच्या संगतीमध्ये जा, कारण ज्ञान हे फक्त संतांच्या संगतीमध्ये मिळू शकतं, इतरत्र कुठेहीच तुम्हाला जीवब्रह्म ऐक्य ज्ञान मिळणार नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात संत तेथे विवेका आसने की जे चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका. संत तेथे विवेका असणे की जे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चंद्रिका आहेत, ज्या ठिकाणी भगवान शंकर आहे त्या ठिकाणी पार्वती आहे, तसे संत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे. विठाला विठाला विठाला. पण तुम्हाला जर असं वाटत असेल माझ्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजे आणि मला परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे तर संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. संतांच्या संगतीशिवाय दुःख निवृत्त होत नाही आणि सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून आद्यगुरु शंकराचार्यांनी किती सुंदर श्लोक लिहिला बघा. आद्यगुरु शंकराचार्य वर्णन करतात गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपम जस्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनाय च वित्तम. आद्यगुरु शंकराचार्य वर्णन करतात गेयम गेयम म्हणजे गायलं पाहिजे काय गीता नाम सहस्त्रम. ज्याला जीवनामध्ये ज्ञान संपादन करायचंय त्यांनी विष्णू सहस्त्रनाम गायलं पाहिजे, त्यांनी भगवद्गीता गायली पाहिजे, दिन लोक आहेत त्यांना धन दिलं पाहिजे आणि संतांच्या संगतीमध्ये माणसाने आपलं चित्त नेलं पाहिजे. विठाला विठाला. म्हणून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर संतांच्या संगतीशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून ज्ञानोबरायने हरिपाठामध्ये किती कंठर्वाने सांगितलं संतांची संगती मनोमार्ग अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा त्रिपदी येणे पंथे अकळावा त्रिपदी अकळावा त्रिपदी येणे पंथे. हो संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे. ऐका संत या जगामध्ये भेटत नाहीत. ज्या संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर ज्ञान होतं, एक तर असे संत कळत नाही भेटत नाहीत आणि भेटले तर असे संत कळत नाहीत. मला उदाहरण सांगायला वेळ नाही. मला सांगा 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज माऊली या जगाला भेटले नाही का कळले नाही? भेटले परंतु कळले नाही. 350 वर्षापूर्वी
450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय या जगाला भेटले नाही का, कळले नाही? भेटले, परंतु कळले नाही. एक तर खरे संत भेटत नाहीत, आणि यदा कदाचित खरे संत भेटले तर माणसाला कळत नाहीत. म्हणून खरे संत भेटण्याकरता पुण्य लागतं, भेटलेले संत कळण्याकरता पुण्य लागतं. एकतर संत भेटत नाहीत आणि भेटले तर ते कळत नाहीत, आणि जर ते कळाले तर माणसाला ज्ञान दिल्याशिवाय ते राहत नाहीत. विठाला विठाला. ऐका, या जगामध्ये प्राण्यांना संत कळाले पण मानवाला संत कळाले नाही. ज्ञानोबराय या जगाला ज्ञान देण्याकरता आले, पण खरं सांगा, लक्ष करू ऐका, या विश्वामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबराय आपल्याला ज्ञान देण्याकरता आले, पण आपल्याला ज्ञानेश्वर महाराज कळाले का हो? या पृथ्वी तलावरती सर्वात प्रथम ज्ञानेश्वर महाराज हे महान संत आहेत, हे जर कुणाला कळालं असेल तर मानवाला नाही. या जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा कळाले एका रेड्याला, एका म्हशीच्या टोणग्याला हे संत आहेत असे कळालं. आणि ज्ञानोबरायाने त्याला आज्ञा केली, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ज्ञानोबरायाने आज्ञा केल्याबरोबर त्याला कळून चुकलं, अरे हा मनुष्य सामान्य नाही, ही विश्वाची माऊली आहे. ज्ञानोबरायाने आज्ञा केल्याबरोबर रेडा बोलला, आणि जेव्हा रेडा बोलला त्यावेळेला ज्ञानोबरायाला या जगामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. विठाला विठाला ऐका, म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, खरे जे संत असतात ते भेटत नाहीत, भेटलेले संत कळत नाहीत, आणि खरे संत भेटले, खरे संत कळाले तर ते आपल्याला ज्ञान दिल्याशिवाय राहत नाहीत. कारण संत या जगामध्ये ज्ञान देण्याकरता येत असतात, आणि ज्ञान देण्याकरता अंतःकरणामध्ये गुण लागतो. एक कृपाळुता असावी लागते, कृपाळू म्हणजे दया असावी लागते. नाहीतर या जगामध्ये काही ज्ञानी लोक कमी आहेत का? लक्षपूर्वक आहे का? अनेक ज्ञान आहे लोकांना, पण ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर काही लोक घरामध्ये राहतात, बाहेर येत नाहीत. काही लोक जंगलामध्ये जातात, समाजामध्ये येत नाहीत. कारण खरं ज्याला ज्ञान प्राप्त झालं ना, तो तुमच्यामध्ये येतच नाही. का येत नाही? कारण मिरच्याच्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर ठसका येतो, माहिती आहे तुम्हाला? डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात, मिरच्याच्या बाजारात गेला की किती निरोगी व्यक्ती असू द्या त्याला ठसका येतोच. तसा किती ज्ञानेश्वरी पाठांतर केलेला असू द्या, किती गाथा शिकलेला असू द्या, किती उपनिषद शिकलेला असू द्या, कोरोना आला गावाकडे गेला की तो लग्न केल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 तुम्हाला कोण म्हणलं महाराज आपणा सारखी करीती तात्काळ? म्हणून ऐका, काही काही लोकांना या जगामध्ये ज्ञान आहे, पुष्कळ ज्ञान आहे, परंतु ज्ञान देण्याकरता समाजामध्ये औदार्य लागत असतं, दया लागत असते. या जगामध्ये अनेक लोकांकडे ज्ञान आहे, पण फुकट कोणी कोणाला ज्ञान देतं का? साधं शेतीमध्ये कोणतं पीक लावावं याचं सुद्धा ज्ञान लागतं. कोणतं पीक लावल्याच्या नंतर किती फवारणी करावी, किती खत द्यावं याचं सुद्धा ज्ञान लागतं. साधं शेतीतलं ज्ञान माणूस एकमेकाला फुकट देत नाही, घर बांधायचं ज्ञान एकमेकाला फुकट देत नाही, तर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान जे सर्वात श्रेष्ठ आहे ते सर्वात श्रेष्ठ असणारं ज्ञान फुकट कोण कोणाला देत आहे? म्हणून या जगात सर्वात श्रेष्ठ असणारं ज्ञान ज्या महात्म्याकडे आहे ते महात्मे तुमच्यात येत नाहीत. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत होतो? ते लोक येणार आहेत आणि जातच राहणार आहेत. विठाला विठाला. ज्याला खरी ज्ञानेश्वरी कळाली, लक्षपूर्वक आहे का, ज्याला खरी ज्ञानेश्वरी कळाली, ज्याला खरा गाथा कळाला, ज्याला खरं परमार्थ कळाला, तो माणूस समाजामध्ये येत नाही. हे मी सांगतो असं नाही, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ज्याला खरं ज्ञान प्राप्त झालं तो समाजामध्ये येत नाही. का? चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडोनी. कारण संतांना माहिती असतं, जर ह्या लोकांना आपली खरी योग्यता कळाली तर आपल्याला भजन पूजन करूच देणार नाहीत, आणि हे जर आपल्याला योग्यता जर यांना कळाली तर हे लोक आपल्याला नामस्मरण करू देणार नाहीत, आपल्याला परमार्थ करू देणार नाहीत, उठले सुटले की आपल्याला दर्शनाला येत राहतील. म्हणून जे खरे संत असतात ते आपल्या ठिकाणचं ज्ञान झाकून ठेवतात, आपल्या ठिकाणी असणारी योग्यता झाकून ठेवतात, आपण केलेलं तप झाकून ठेवतात, आपण कमवलेलं ज्ञान ते समाजापुढे प्रगट करत बसत नाहीत. आता एक वाक्य सांगतो ऐका, ज्याला ज्ञान प्राप्त झालं ते लोक आपलं ज्ञान झाकून ठेवतात, आणि ज्याच्याकडे थोडंसं ज्ञान आहे ते लोक 2-2 मिनिटाच्या 3-3 मिनिटाच्या आपल्या क्लिपी व्हायरल करतात. म्हणजे माझ्याकडे ज्ञान आहे हे ज्ञान समाजाला कळावं याकरता क्लिपी करणारे कुठं, आणि आपल्याकडे ज्ञान असताना सुद्धा ते ज्ञान आपल्याकडे आहे हे लोकांना कळू नये म्हणून ते ज्ञान झाकून ठेवणारे संत कुठं? विठाला विठाला. किती ज्ञान असतं? ज्ञानोबराय वर्णन करतात, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेळीवे माझी दडे, महिमे भेने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या संताकडे एवढं ज्ञान असतं. वाचस्पती माहिती आहे का तुम्हाला? वाचस्पती म्हणजे कोण? देवांचा गुरु बृहस्पती. त्या बृहस्पतीला सुद्धा चर्चेमध्ये हरवेल एवढं ज्ञान त्या महात्म्याकडे असतं, पण आपल्या ठिकाणचं ज्ञान तो झाकून ठेवतो. समाजाला कळू नये त्याला असं वाटतं, आणि समाजाला कळू नये म्हणून तो येड्याचं सोंग घेऊन राहतो. खरे जे ज्ञानी लोक असतात ना ते येड्याचं सोंग घेऊन राहतात. आपलं ज्ञान लोकाला कळावं असं त्यांना वाटत नाही. कसं येड्याचं सोंग घेतात, कसं आपलं ज्ञान झाकून ठेवतात, ज्ञानोबरायाने त्याकरता उदाहरण दिलं. तुम्ही शेतामध्ये जर भुईमुग पेरला तर पेरलेला भुईमुग झाकून ठेवावे लागतो की नाही?
जर पेरलेला भुईमुग झाकला नाही त्याला काय म्हणतात, रासने म्हणतात ना. भुईमुग पेरल्याच्या नंतर तो भुईमुग म्हणजे ते शेंगदाणे झाकावे लागतात तेव्हा ते अंकुरित होतात. पेरल्याने शेंगदाणे जर झाकले नाही, त्याला रासने केली नाही तर ते अंकुरित होत नाहीत. तसं आपल्या ठिकाणचं असणारं ज्ञान ते जर मोक्षापर्यंत आपल्याला घेऊन जावं असं वाटत असेल तर आपलं ज्ञान झाकून ठेवावं लागतं. आपण केलेली तपश्चर्या झाकून ठेवावी लागते, आपण केलेली तीर्थयात्रा झाकून ठेवावी लागते, आपण केलेले व्रत झाकून ठेवावे लागतात, आपली योग्यता झाकून ठेवावी लागते. संतांकडे एवढं ज्ञान असतं पण त्यांनी कधीच लोकांना सांगितलं नाही की माझ्याकडे ज्ञान आहे. पण ज्याच्याकडे थोडं ज्ञान असतं ना त्याला असं वाटतं माझ्यासारखा विद्वानच कोणी नाही. हरिपाठ पाठ असतो माणसाला पण त्याला असं वाटतं गावात माझ्यासारखा विद्वान कोणी नाही. 2-4च अभंग येतात त्याला पण त्याला असं वाटतं माझ्यासारखा विद्वान मीच आहे. थोडंसं ज्ञान असतं माणसाकडे पण त्याला असं वाटतं, एक प्रमाण आहे, अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजवुनी ज्ञानी कोण आहे. ज्याच्याकडे थोडं ज्ञान असतं त्या माणसाला वाटतं माझ्यासारखा विद्वान कोणी नाही. पण ज्याच्याकडे खरं ज्ञान प्राप्त झालं त्या माणसाकडे अहंकार नसतो, त्या माणसाकडे नम्रता असते. वाक्य एक लक्षपूर्वक ऐका. ज्याला खरं ज्ञान प्राप्त झालं तो व्यक्ती गर्व करत बसत नाही आणि ज्याला खरं ज्ञान प्राप्त झालं त्याच्या जीवनामध्ये नम्रता येत असते. तुम्ही शाळेमध्ये एक सुविचार ऐकला असेल, विद्या विनयेन शोभते. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे त्याच्या जीवनामध्ये नम्रता येतेच. त्याकरता ज्ञानोबरायांनी उदाहरण दिले, कळलं तर पहा. ज्ञानोबराय म्हणतात एका आंब्याच्या फांदीला 1000 आंबे लागले. कळतं ना, 1000 आंबे तुम्ही कधी पाहिले नसतील पण समजून घ्या, उदाहरण समजून सांगायचं म्हणून घ्या. एका आंब्याच्या फांदीला 1000 आंबे लागले तर ती आंब्याची फांदी आकाशामध्ये जाते, आहे की नाही? हो नाही, मग कोणीकडे जाते? जमिनीकडे येते. का बरं? कारण ज्या फांदीला जास्त फळं लागले ती फांदी झुकत असते, ती नम्र होत असते. तसं ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान झालं तो व्यक्ती नम्र होत असतो. ओवी आहे का, फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे खालावती असे का भूतमात राजे. ज्ञानोबरायांनी सांगितलं जसं एखाद्या फांदीला आंबे लागल्याच्या नंतर ती फांदी जमिनीकडे लवते झुकते, तसं ज्याला खरं ज्ञान झालं तो माणूस जीवनामध्ये नम्र होतो. विठाला विठाला मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजासारखा ज्ञानी या जगात कोणी झालाय का? अनेक ज्ञानी झाले असतील पण ज्ञानोबरायासारखा ज्ञानी कोणी झाला नाही. का? ज्ञानेश्वर महाराजांकडे माऊलीकडे किती ज्ञान आहे सांगता येत नाही. किती ज्ञान, जसं समुद्रामध्ये किती पाणी आहे. शिकलेले लोक आहात तुम्ही, समुद्रामध्ये किती 1000 लिटर पाणी आहे. कोणी पीएचडी करू शकलं का? वेगवेगळ्या क्षेत्रावरती लोकांनी पीएचडी केल्या. शेतीवरती पीएचडी झाली, पिकावरती पीएचडी झाली, प्रत्येक ग्रंथावरती पीएचडी झाली. पण समुद्रामध्ये किती 1000 लिटर पाणी आहे असा पीएचडी केलेला माणूस तुम्ही पाहिला का? नाही. का? कारण किती पाणी सांगताच येत नाही. समुद्रात किती पाणी सांगता येत नाही तसं ज्ञानोबरायाकडे किती ज्ञान सांगता येत नाही. ज्ञानाचा सागर सखा माझा. आता ज्ञानोबराय एवढं ज्ञान या जगात कुणाकडे नाही. ज्ञानाचा समुद्र आहे ज्ञानोबराय. पण त्या ज्ञानोबरायाच्या जीवनातली नम्रता पहा किती आहे. ज्ञानोबराय म्हणतात मला काही येत नाही. अरे जे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात, जे ज्ञानोबराय अमृत अनुभव सांगतात, जे ज्ञानोबराय चांगदेव 65 सांगतात, जे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ सांगतात, जे ज्ञानोबराय गाथा सांगतात, जे ज्ञानोबराय गवळणी सांगतात, जे ज्ञानोबराय विरहिणी सांगतात, जे ज्ञानोबराय रेड्याला बोलवतात, जे ज्ञानोबराय मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतात, जे ज्ञानेश्वर महाराज 1400 वर्ष जिवंत राहिलेल्या चांगदेवाला ज्ञान देतात, जे ज्ञानेश्वर महाराज स्त्रीचा पुरुष करतात, जे ज्ञानेश्वर महाराज मेलेल्या माणसाला जिवंत करतात, एवढं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांकडे. आणि त्यांना विचारलं माऊली काय ज्ञान आहे तुमच्याकडे? तुमच्यासारखा ज्ञानी आम्ही जगात पाहिला नाही. पण ज्ञानोबरायाची नम्रता पहा. ज्ञानोबराय म्हणतात मला काही येत नाही. एरवी तरी मी मूर्खो. ज्ञानोबराय स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. आपल्याला माती येत नाही तर आपण म्हणतो गावात पठ्यासारखा विद्वान कोणी नाही. ज्ञानोबरायासारखं ज्ञान जगात कोणाकडे नाही. पण ते ज्ञानोबराय स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. ही ज्ञानोबरायांची नम्रता आहे. विठाला विठाला बघा, जगद्गुरु तुकोबारासारखा विद्वान माणूस पाहिला का तुम्ही? अरे तुकाराम महाराज सहज बोलायला लागले तर त्यांच्या घरी वेदांत पाणी वाहतो. तुका सहज बोले वाणी तया घरी वेदांत वाहे पाणी. तुकाराम महाराज सहज बोलायला लागले तर त्यांच्या घरी वेदांत पाणी वाहतो. एवढी योग्यता तुकाराम महाराजांची. पण ते तुकाराम महाराज स्वतःविषयी बघा काय बोलतात. देवा मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. आता तुकाराम महाराज मतिमंद येतोय. अरे जे सहज बोलायला लागले तर त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडतो. तो माणूस कुठं मतिमंद असू शकतो? ज्ञानोबराय सहज बोलायला लागले तर त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडू शकते. तो मनुष्य काय मूर्ख असू शकतो? ज्ञानोबराय मूर्ख नाहीत पण स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. तुकाराम महाराज मतिमंद नाहीत पण स्वतःला मतिमंद म्हणून घेतात. का? ही संतांची नम्रता आहे. कारण ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान असतं त्याच्या जीवनामध्ये नम्रता येते. ते लोक ज्ञान आपली योग्यता झाकून ठेवतात. ज्याच्याकडे पुष्कळ ज्ञान आहे ते लोक आपला अधिकार झाकून ठेवतात.
पण अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसं जे असतात ना, त्यांना आपलं ज्ञान दाखवण्याची लय हुटहुटी असते. जर तुम्ही एखाद्या नदीवरती गेलात तर जिथं फार खोल पाणी असतं त्या डावामध्ये बुडबुड बुडबुड आवाज येतो का? नाही येत. पण जिथं उतार असतो ना, उतार गुडघ्या इतकंच पाणी असतं, ते पण बडबड 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 वाजत राहत. जिथं खोल पाणी आहे तो समुद्र अथांग शांत गंभीर असतो. पण जिथं ईदभरच पाणी असतं ते बडबड 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 वाजत राहतं. भात जोपर्यंत शिजला नाही तोपर्यंतच बडबड करतो, आणि एकदा का शिजला की तो भात शांत बसतो. तसा जोपर्यंत माणसाला परिपूर्ण ज्ञान होत नाही ना तोपर्यंतच माणूस बडबड करतो, आणि एकदा का त्याला परिपूर्ण ज्ञान झालं की तो माणूस शांत बसत असतो. विठाला विठाला हे नाही कळलं, माता माऊलीवर तुमच्या अनुभवाचं उदाहरण सांगतो. आता उन्हाळ्याचे दिवस चालूच आहेत, पण तुमच्या भागामध्ये जरा भरपूर पाणी म्हणून तुमच्याकडे पण सांगतो. जुन्या काळातलं उदाहरण आहे, तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. जर समजा तुमच्या नळाला यायनं पाणी बंद झालं, तुमच्या घरातलं सगळं पाणी संपलं आणि पाणी आणण्याकरता तुम्ही 1 किलोमीटर विहिरीवर गेल्या. कळतंय मी काय सांगतोय? 1 किलोमीटर विहिरीवर पाणी आणण्याकरता गेल्या, आणि विहिरीमध्ये गेल्याच्या नंतर त्या विहिरीतलं पाणी तुम्ही काढलं पाहुऱ्याने वर, आणि अर्ध भांडं भरलं. कळतं ना? अर्धा हंडा भरला, आणि डोक्यावर चुंबळ वगैरे काही नाही घेतले. तसाच अर्धा हंडा उचलला, डोक्यावर घेतला, आणि तुम्ही घरी यायला निघाल्या. काय होतं? बडबड बडबड वाजतो, ते डवळतं, आणि डवळून काय होतं मग? ते पाणी अंगा उडतं की नाही? साडी कशी असते? पॉलिस्टरची. आणि एकदा का पॉलिस्टर भिजलं तर चालता येतं का? नाही चालता येत. आणि जर ते पॉलिस्टर भिजलं आणि चालता चालता जर पाय गुतला साडीत आणि माऊली जर पडली तर दात बाहेर येतील की नाही? का घडलं असं? अर्धा हांडा डोक्यावरती घेतला, पाडण्याला कारणीभूत ठरला. पण आता बघा, तुम्ही विहिरीव पाणी आणण्याकरता गेला, हंडा पूर्ण भरला, तुमच्या डोक्यावरती चुंबळ ठेवली. चुंबळ समजते ना? डोक्यावर चुंबळ ठेवली, आणि मग ती माता माऊलीला सांगितलं, आता घ्या बरं भांडं. ती भरलेलं भांडं घेते, त्याच्यावर अजून एक कळशी ठेवते, एक कमरेवर घेते, एक हातात घेते, आणि 2-3 भांडे घेऊन ती घरी येते की नाही? बघा, पूर्ण भांडं भरलं, ती माता माऊली 2-4 भांडे घेऊन घरी आली. अर्ध भांडं भरलं, ते पाडण्याला आणि दात काढण्याला कारणीभूत ठरलं. म्हणजे पूर्ण भांडं भरलं की ते शांत राहतं, आणि अर्ध भांडं भरलं की ते डहुळत असतं. तसं ज्याला थोडंसं ज्ञान प्राप्त झालं ते बडबड करीत असतं, आणि ज्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झालं तो माणूस शांत बसत असतो. विठाला 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 मी कशा करता सांगतो ऐका. या जगामध्ये ज्ञानी लोक कमी नाही आहेत, पुष्कळ ज्ञानी आहेत, पण काही लोकांना ज्ञानाचा अहंकार होत असतो. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी. ज्ञान झालं की माणसाला अहंकार येतो. ऐका, कुणाला अहंकार येतो बघा, आमच्यावरच घ्या. ज्या माणसाला ज्ञानेश्वरी पाठ झाली, ज्या माणसाला गाथा पाठ झाला, ज्याला चांगलं कीर्तन करता यायला लागलं, लोक फोन करायला लागले, महाराज आमच्याकडे कीर्तनाला या, लगेच त्याला अहंकार येतो. तो म्हणतो, येतो कीर्तन, आपण किती देता? आला का नाही अहंकार? ज्ञान आलं की माणसाकडे अहंकार येत असतो. पण ज्या व्यक्तीकडे ज्ञान आलं आणि अहंकार आला नाही तो माणूस माणूस नाही, तो माणूस संत आहे. विठाला विठाला ऐका, ज्ञान प्राप्त करणं एवढं सोपं वाटलं तुम्हाला? ज्ञान प्राप्त करण्याकरता ज्ञानोबराय वर्णन करतात. वर्ताचरणे करकसे विवेक सर्वने खरपुषे. हे जीवब्रह्मैक्य ज्ञान कुठं मिळतं? आळंदीमध्ये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणून लोक ज्ञान प्राप्त करण्याकरता आळंदीला जातात की नाही? आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. 4 वर्ष तिथं अभ्यास केला जातो. पहिल्या वर्षी लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला जर तुमचे मुलं घालायचे असतील तर पहिल्या वर्षी मुलगा आळंदीला आला की त्याला संस्कृत व्याकरण शिकवतात. दुसऱ्या वर्षी त्याला विचारसागर शिकवतात. तिसऱ्या वर्षी आणि चौथ्या वर्षी त्याला, तिसऱ्या वर्षी पंचदशी शिकवतात, चौथ्या वर्षी त्याला ज्ञानेश्वरी शिकवतात. असं 4 वर्षामध्ये त्याला अभ्यासक्रम शिकवतात. आणि सगळेच पोरं पाठात बसलेले सगळेच विद्वान होतात का? नाही. वर्गामध्ये 100 पोरं बसलेली असतात, त्या 100 पैकी एखाद्याच पोराला ज्ञानेश्वरी कळते, एखाद्याच विद्यार्थ्याला पंचदशी कळते, एखाद्यालाच व्याकरण कळतं, एखाद्यालाच गीता कळते, आणि एखादाच बुद्धिमान असा असतो की हे सगळे ग्रंथ त्याला कळतात. आणि अशा कळणाऱ्यांमध्ये एखादाच असा असतो की त्याच्याकडे ज्ञानही असतं आणि त्याच्याकडे नम्रताही असते. विठाला विठाला ज्ञान प्राप्त करणं एवढं शक्य सोपं नाही महाराज. या जगामध्ये ज्ञान प्राप्त करणं फार कठीण आहे. आणि एकदा का प्राप्त झालेलं ज्ञान समाजाला वाटून देण्याकरता प्रवृत्त होणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. ऐका, एकतर ज्ञान प्राप्त होतच नाही, आणि प्राप्त झालेलं ज्ञान लोकांना फुकट दिवस वाटतं का? या जगामध्ये मी आताच सांगून आलो, विद्वान कमी नाहीयेत, ज्ञानवान लोक कमी नाहीयेत, पण त्या ज्ञानी लोकांना तुम्ही गावात बोलवण्याकरता फोन करा बरं, फुकट येतात का पहा बरं. फोन केला की 40,000, फोन केला की 50,000. म्हणजे ज्ञान आहे पण देण्याकरता अंतकरणामध्ये दया नाहीये. ते ज्ञान देण्याकरता अंतकरणामध्ये औदार्य नाही. अरे ऐका, जी ज्ञानेश्वरी वाचून आम्ही ज्ञानी झालो आणि त्या ज्ञानेश्वरीच्या बळावरती आम्ही तुमच्याकडनं 40 आणि 50,000 रुपये घेतो. जे ज्ञान आम्ही घेऊन तुमच्याकडनं पैसे घेतो
ते ज्ञान ज्ञानोबराने जगाला देत असताना कोणाकडनं 1 रुपया घेतला का हो? ती गाथा जगद्गुरु तुकोबराने जगाला दिली, कोणाकडनं 1 रुपया घेतला का? नाही. का? ज्ञानोबरांची इच्छाच एवढी आहे, या जगाला फक्त ज्ञान झालं पाहिजे. कधी ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाकडनं 1 रुपया घेतला नाही, पण ज्ञान मात्र सगळ्यांना देऊन टाकलं. ही ज्ञानोबराच्या अंतकरणातली दया आहे. या जगामध्ये अन्न देणं सोपं आहे, कपडे देणं सोपं आहे, कुणाला पैसा देणं सोपं आहे, कुणाला घर बांधून देणं सोपं आहे, एखाद्याला गाडी फिरायला देणं सोपं आहे, काही देणं सोपं आहे, पण ज्ञान देणं एवढं सोपं नाहीये. आणि या जगामध्ये सर्वात मोठं दान जर कोणतं असेल तर ते ज्ञानदान आहे. अन्नदान करा, सकाळी खाल्लं संध्याकाळी भूक लागते, पण ज्ञानदान करा. या जन्मातलं ज्ञान पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मातलं ज्ञान त्याच्या पुढच्या जन्मात. एकदा का मनुष्याला ज्ञान प्राप्त झालं की ते जन्मोन जन्मी पुरतं. म्हणून जगात सर्वात मोठं दान जर कोणतं असेल तर ते ज्ञानदान आहे. आणि हे ज्ञानदान करण्याचं काम ज्ञानोबरायांनी या जगामध्ये केलं. आणि हे ज्ञानदान करण्याकरता अंतकरणामध्ये दया लागते. नाथ महाराजांनी पाहिलं, अरे या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञान हे फक्त ज्ञानेश्वर महाराजांकडे आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला ते ज्ञान दिलं. आणि देत असताना कोणाकडनं 1 रुपया नाही घेतला. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजाच्या अंतकरणामध्ये असणारी दया आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, माऊली तुमच्यासारखा दयाळू या जगात दुसरा कोणता नाही. अभंगाचं पहिलं चरण. अहो दयाळा ज्ञानाबाई, अहो दयाळे ज्ञानाबाई, अहो दयाळे ज्ञानाबाई, अहो दयाळे ज्ञानाबाई. अर्थ माझे तुझी पायी, अर्थ माझे तुझ्या पायी, इंद्रायणी तटी, वावा इंद्रायणी तटी. अर्थ माझे तुझे पायी, अर्थ माझे तुझे पायी, इंद्रायणी तटी, ऐका, ज्ञानोबरासारखं ज्ञान या जगात कोणाकडे नाही. ज्ञानही आहे, पराकोटीची नम्रताही आहे, आणि ते ज्ञान देण्याची दानत सुद्धा आहे. ज्ञान देण्याकरता औदार्य लागतं, ते ज्ञान देण्याकरता दया लागते. आणि ज्ञानोबराने हे ज्ञान जगाला देऊन टाकलं. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला ज्ञान दिलं, याचा अर्थ ज्ञान दिल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजाला काही त्रास झाला नाही असं तुम्हाला वाटतं? किती त्रास झाला तुम्हाला माहिती आहे? ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन 728वा समाधी सोहळा आता झाला. कितवा? 728वा. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला ज्ञानेश्वरी दिली, जगाला ज्ञान दिलं, म्हणून त्यांच्यावरती किती मोठा अन्याय झाला अजूनही लोकांना कळला नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ऐका. तुकाराम महाराजांनी गाथा मराठीमध्ये लिहिला, त्यामुळे त्यांच्यावरती कोणता अन्याय झाला सांगा बरं? कोणालाच माहिती नाही. तुकाराम महाराजांनी गाथा मराठीमध्ये लिहिला, त्यामुळे त्यांना त्रास झाला, त्यांना सजा दिली, त्यांच्यावरती अन्याय झाला. कोणता अन्याय झाला? मुख्य आहे का काय तुम्ही? वराडात गेला ते कशा गलूगलू बोलता? जरा बोला ना, गप्पा मारा ना, जरा माझ्यासोबत बोला. माहिती नाही तुम्हाला? माहिती आहे पण लाजायचं काही कारण नाही. ऐका, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुकोबा यांनी गाथा मराठीमध्ये केल्यामुळे मंबाजी बुवानी, त्या काळातल्या दशग्रंथी असणारे पंडित, काय त्यांचं नाव? 10 शास्त्र ज्यांचे पाठ आहे, 6 शास्त्र 18 पुराण सगळे कंठस्थ आहेत, त्या पंडित, त्यांचं नाव काय आठवतंय का तुम्हाला कोणाला? रामेश्वर भट्ट. 6 शास्त्र 18 पुराण सगळे ज्यांच्या कंठस्थ आहेत, अशा रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजाला सजा दिली. महाराज, संस्कृत मध्ये असणारं हे ज्ञान तुम्ही मराठीमध्ये लोकांना दिलं, तुमची सजा हीच आहे, हा गाथा तुमचा पाण्यात बुडवा. बरोबर? तुकाराम महाराजांनी गाथा, हे गाथ्यात संस्कृत मधलं ज्ञान, वेदातलं ज्ञान समाजाला मराठी भाषेमध्ये दिलं, त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय झाला आणि त्यांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, हे आपल्याला माहिती आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मध्ये असणारं गीतेचं ज्ञान तुमच्या आमच्या समोर ठेवलं, त्यांना कोणता त्रास झाला माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. किती आपलं दुर्भाग्य पहा. तुकोबरायावरती झालेला अन्याय आपल्याला माहिती आहे, पण 750 वर्ष झाले, आज सुद्धा ज्ञानोबरायावरती हे ज्ञान दिल्यामुळे कोणता आघात झाला अजूनही समाजाला कळलं नाही. नीट लक्षपूर्वक ऐका, कोणता त्यांच्यावरती अन्याय झाला.
अरे संस्कृत मधलं ज्ञान मराठी भाषेमध्ये देणं एवढं सोपं नाहीये. संस्कृत मध्ये असणारं ज्ञान समाज मराठी भाषेमध्ये देण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना माऊलीला किती कष्ट झाले माहिती आहे तुम्हाला. अरे संस्कृत आतापर्यंत पद्धत होती, एका गुरुने एकच शिष्य करायचा आणि ज्ञान जर समाजाला द्यायचं असेल तर संस्कृत मध्येच द्यायचं, दुसऱ्या भाषेमध्ये द्यायचं नाही. म्हणून तुम्ही पहा, जगाला ज्ञान देण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जगाला ज्ञान दिलं, पण कोणत्या भाषेत? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जगाला वेद दिला, पण कोणत्या भाषेत दिला? कुठं बसून लिहिला हो वेद देवानी? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वेद लिहिला ना, कुठं बसून लिहिला? काय तरा आहे आपल्या हिंदू संस्कृतीची, किती अवकाळ आहे बघा. अख्ख्या जगामध्ये भारत ज्ञानाचा गुरु मानला जातो आणि ते कशामुळे? फक्त वेदामुळे. वेद आपल्याकडे आहेत म्हणून अख्खं जग समजतं भारतासारखं ज्ञानी कोणी नाही. पण भारतातल्या लोकांनाच माहिती नाही की वेद कुठं जन्माला आले. विठाला विठाला ऐका, वेदाचा जन्म कसा झाला नीट तुमचं तरी काय चुकी हो? तुम्हाला गाणे ऐकायचे, टाइमपास करायचे, उभा तमाशा ऐकायची सवय लागली. तुमची काय चुकी आहे त्याच्यामध्ये? आम्हीच कमी पडलो तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता. ऐका, वेद कसा निर्माण झाला? भगवान श्रीकृष्ण परमात्मा विष्णू अवतारामध्ये शेषशाही नागावरती झोपला. लक्ष्मी पाय चेपत आहे, पाय लक्ष्मीचे हते, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विष्णू रूपामध्ये शेषशाही नागावरती झोपलाय आणि झोपल्याच्या नंतर आता बघा, लक्ष्मी पाय चेपते, शय्या नागाची आहे, लक्ष्मी पाय चेपते, समुद्रामध्ये गंभीर वातावरण आहे, कुणाचा विक्षेप त्या ठिकाणी नाही आणि परमात्म्याला गाढ झोप लागली. त्या झोपेला योग निद्रा म्हणतात. परमात्मा झोपी गेला आणि झोपल्याच्या नंतर घोरायला लागला आणि परमात्मा घोरायला लागल्या. घोरत असताना पहिल्यांदा खराटा म्हणतात त्याला, पहिल्यांदा घोरला ऋग्वेद जन्माला आला, दुसऱ्यांदा घोरला यजुर्वेद जन्माला आला, तिसऱ्यांदा घोरला अथर्ववेद जन्माला आला आणि चौथ्यांदा घोरला सामवेद जन्माला आला. म्हणजे वेद कुठून निर्माण झाले? परमात्मा झोपला, झोपल्याच्या नंतर घोरायला लागला तर त्याच्या घोरण्यातून वेद जन्माला आला. अरे जो माणूस घोरल्याच्या नंतर वेद जगाला देऊ शकतो तर जागृती अवस्थेमध्ये त्या माणसाकडे किती ज्ञान असेल याची कल्पना करा. विठाला विठाला हो. पण ऐका, भगवान श्रीकृष्ण, आता तुम्ही म्हणाल असं कसं काय म्हणता? घोरण्यातून कोण म्हणलं वेद निर्माण झाले? तुम्हाला ओवी सांगतो ज्ञानोबरायांची. ज्ञानेश्वरी वाचा, पारायण चालू आहे निथं. ज्ञानोबराय म्हणतात, हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परमात्मा झोपला आणि त्याच्या घोरण्यातून वेद निर्माण झाला. भगवंतानी जगाला वेद दिला, पण कोणत्या भाषेत दिला? कळतं का आपल्याला? माती संस्कृत, टलाटन हिंगण बेट संस्कृत काय? अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. अनुस्वार दिलं की झालं आपलं संस्कृत. भगवान परमात्म्याने संस्कृत मध्ये वेद दिला, आपल्या काय कामाचा आहे? नाही. बघा चला, परमात्मा झोपल्याच्या नंतर वेद दिला पण संस्कृत मध्ये, आपल्या कामाचा नाही. भगवान परमात्मा जागा झाला, जागा झाल्याच्या नंतर त्यांनी जगाला ज्ञान दिलं अर्जुनाचं निमित्त करून. जसं गायीच्या वासराच्या निमित्ताने घरातल्या लोकांना दूध प्यायला मिळतं की नाही? निमित्त आहे वासराचं, पण पाणी प्यायला दूध कुणाला मिळालं? घरातल्या लोकांना. निमित्त आहे चातकाचं, पण पाणी कुणाला मिळालं? अख्ख्या जगाला. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त करून जगाला गीता सांगितली. ओवी पहा किती सुंदर आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशो निसरी राजे, संसाराये भरे थोर ओझे फेडिले जगाचे. लोक म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली. अरे अर्जुनाला सांगितली खरं आहे, पण फक्त अर्जुनाचं निमित्त केलं. अर्जुनाचं निमित्त करून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विश्वाला ज्ञान दिलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विश्वाला गीता सांगितली खरं आहे, पण कोणत्या भाषेत? संस्कृत मध्ये. कळते का? मी जर तुम्हाला म्हणलं पश्यान शृण्वान स्पृशान जिघ्रान नशनान गच्छान स्वपान स्वसन प्रलपन विसृजन गृह्णान नुन्मिशन निन्मिशन नपी, तुम्ही म्हणता आतापर्यंत बरा होता. झालं काय याला नेमका? म्हणजे संस्कृत मधले श्लोक जरी बनायला लागलं तर माणसं मत बिघडलंय. संस्कृत मधले साधे श्लोक आपल्याला कळत नाही तर त्याचा अर्थ कधी कळणार? अरे उच्चार सोडा, आपल्याला त्याचा अर्थ कधी कळणार आहे? म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता आपल्याला सांगितली पण कळाली नाही का? संस्कृत भाषेमध्ये आहे म्हणून. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भागवत सांगितलं उद्धवाला निमित्त करून, पण कळाला आपल्याला? श्लोक किती श्लोक आहेत भागवत? 18,000 श्लोक आहेत. कुठे? भागवतात. पण कोणत्या भाषेत आहेत? संस्कृत मध्ये. ऐका, भगवान परमात्म्याने वेद दिला कोणत्या भाषेत? बोला, कळते का आपल्याला? नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली कोणत्या भाषेत? कळते का आपल्याला? नाही. भगवान परमात्म्याने भागवत सांगितलं आपल्याला कोणत्या भाषेत? संस्कृत मध्ये. कळतं का आपल्याला? नाही. बरं चला, भगवान कृष्णाने ज्ञान दिलं ते आपल्याला कळना म्हणून आपल्याला ज्ञान देण्याकरता व्यास महाराज आले. व्यास महाराज माहिती आहे ना, गुरु पौर्णिमा करतो आपण, त्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. वेद व्यास ज्यांचं वर्णन गीतेमध्ये केलंय, नमोस्तुते व्यास विशाल
व्यास जगाला ज्ञान देण्याकरता आले. व्यासाने काय केलं? 10 पुराण लिहिली, पण कोणत्या भाषेत? संस्कृतमध्ये. व्यासाने उपनिषदावरती भाष्य केलं, पण कोणत्या भाषेत? संस्कृतमध्ये. व्यासाने ब्रह्मसूत्र केलं, पण कोणत्या भाषेत? संस्कृतमध्ये. व्यासाने 18 पुराण केले, पण कोणत्या भाषेत? संस्कृतमध्ये. व्यासाने अनेक ग्रंथ निर्माण केले, पण कोणत्या भाषेत? आपल्याला कळते का? म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दिलेले ज्ञान आपल्या कामाचं आहे का? नाही. व्यासाने दिलेलं ज्ञान आपल्या कामाचं आहे का? नाही. शंकराचार्य जगाला ज्ञान देण्याकरता आले. शंकराचार्याने सुद्धा अख्ख्या विश्वाला ज्ञान दिलं, पण कोणत्या भाषेत दिलं? संस्कृतमध्ये. म्हणजे पहा, ज्ञानोबरायाच्या जन्माच्या पूर्वी जोही व्यक्ती या जगामध्ये ज्ञान देण्याकरता येतो, तो प्रत्येक व्यक्ती जगाला संस्कृतमध्ये ज्ञान देतोय. आता मला सांगा, तुम्हाला संस्कृत येईना आणि मी इथं येऊन जर संस्कृतमध्ये कीर्तन झाडायला लागलो तुमच्या समोर, तर तुम्हाला काय माती कळणार आहे का? मला जर तुम्हाला ज्ञान द्यायचं असेल तर तुमच्या भाषेमध्ये द्यायला पाहिजे ना. ज्ञानोबरायाच्या जन्माच्या पूर्वी या जगाला ज्ञान देण्याकरता अनेक लोक येत होते, पण जगाला कळेल त्या भाषेत नाही, आपल्याला येईल त्या भाषेत ज्ञान देत होते. मग ज्ञानोबरायाने विचार केला, जगाला जर ज्ञान द्यायचं असेल तर आपल्याला येतं त्या भाषेत नाही, जगाला ज्ञान द्यायचं असेल तर त्यांच्या भाषेत दिलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजाला काय जगाला संस्कृतमध्ये ज्ञान देता आलं नसतं का? का त्यांना संस्कृत भाषा येत नव्हती? का त्यांना इंग्रजीमध्ये लोकांना ज्ञान देता आलं नसतं? त्यांना इंग्रजी येत नव्हती का? अरे आपल्याला साधं येऊ शकतं. द सिक्रेट ऑफ रिलिजन लिस्ट नॉट ऑन थ्योरीज बट इन प्रॅक्टिस. आपल्याला जर इंग्लिश सांगता येते, तर ज्ञानोबरायाला इंग्लिश येत नव्हती? ज्ञानोबरायाला ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये करता आली नसती? ज्ञानेश्वर महाराजाला संस्कृतमध्ये ज्ञानेश्वरी करता आली नसती? अरे ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमध्येही ज्ञानेश्वरी केली असती, इंग्रजीमध्येही केली असती, पण ती आपल्याला कळली नसती. काय ज्ञानेश्वर महाराजाला संस्कृत इंग्रजी येत नव्हती का? अरे 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 15 नाही, 50 नाही, तब्बल 56 भाषा येत होत्या. किती? माऊलीला किती भाषा येत होत्या? 56. आणि कितव्या वयामध्ये? 16व्या. तुम्हाला कळतं का 16व्या वयामध्ये काय मोबाईलमध्ये पाहावं, काय पाहू नये, कसं खेळावं, कसं खेळू नये, काय खावं, काय खाऊ नये, कुणाच्या संगतीत जावं, कुणाच्या संगतीत जाऊ नये, कळतं का 16व्या वर्षी? 16व्या वर्षात आपण सैराट होतो. ज्या 16व्या वर्षी आपण आपल्या जीवनाची वाट लावून घेतो, त्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तीही कोणत्या भाषेत? मराठी भाषेत. किती भाषा येत होत्या माऊलीला? 56 भाषेचा. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायाला 56 भाषा येत होत्या. काय बुद्धिमत्ता असेल याचा विचार करा. विठाला विठाला हाला. हो, म्हणून ऐका, ज्ञानोबरायाला 56 भाषा येत होत्या, तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये नाही सांगितली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये नाही सांगितली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीत सांगितली. का? तुम्हा आम्हाला कळाली पाहिजे म्हणून. ही ज्ञानोबरायांची दया आहे. अहो दयाळे ज्ञानाबाई, किती दया आहे बघा. ज्ञानोबराय म्हणतात, मला इंग्रजी येतं, मला संस्कृत येतं, मला 56 भाषा येतात, तरी सुद्धा मी ज्ञानेश्वरी मराठी भाषेमध्ये सांगेल. माझा मराठाची बोल कवतुके. एक वाक्य सांगून जातो, ऐका. मराठा म्हणून मराठी लोकांचे मतदान मिळून समाजावरती राज्य करणारे अनेक नेते पाहिले असतील तुम्ही, पण मराठा म्हणून मराठी भाषेमध्ये समाजाला ज्ञान देणारे जगाच्या पाठीवरती एकच संत पहिल्यांदा झाले, ते विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज. विठाला विठाला हाला. ज्ञानोबराय म्हणतात, अरे जरी मला 56 भाषा येत असल्या तरी सुद्धा मी 56 भाषेमध्ये ज्ञानेश्वरी नाही, मी मराठीतच सांगणार. माझा मराठाची बोल कवतुके. आणि मराठी भाषा कशी आहे? अमृता तेही पैजा जिंके. मराठी भाषा एवढी गोड आहे महारासाचा आणि मवाळ, मितुल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या जगामध्ये अनेक भाषा आहेत, पण सगळ्या भाषांमध्ये श्रीमंत भाषा, गोड भाषा आणि प्रेमळ भाषा जर कोणती असेल तर ती मराठी भाषा आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुखाळू करी. ऐका, ज्ञानोबरायांनी संस्कृतमध्ये असणारं ज्ञान मराठी भाषेमध्ये तुमच्या आमच्या समोर ठेवलं, म्हणून ज्ञानोबरायाला किती त्रास झाला माहितीये तुम्हाला? ऐका, मी हा मुद्दा सांगत होतो. तुकाराम महाराजांनी, तुकोबरायांनी, जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा मराठीमध्ये सांगितल्यामुळे त्यांच्या गाथा बुडवला, पण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये सांगितल्यामुळे त्यांच्यावरती किती अन्याय झाला, त्यांना किती कष्ट झाले, त्यांना किती दुःख झालं, अजूनही आपल्या लक्षात नाही आलं. ऐका, मी सांगण्याकरता उभा राहिलोय. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये केल्यामुळे ज्ञानोबराय कोणत्या परंपरेतले? ज्ञानोबरायांची परंपरा माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. ज्ञानोबरायांचे गुरु कोण आहेत? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांचे गुरु कोण आहेत? नाही माहिती. तुला कशाला आणलंय म्हणा? मग तुला ते सांगायला तर आणलंय, तू सांग ना. मी सांगण्याकरता उभा आहे, पण मला बघायचंय तुम्हाला काय काय माहितीये. ब्रह्मगिरी माहिती ना? दृष्टी पडता ब्रह्मगिरी,
त्याशी नाही यमपुरी. त्या ब्रह्मगिरी डोंगरावरती गहिनाथ महाराज राहत होते की नाही, आणि तिथं निवृत्तीनाथ महाराजाला त्यांच्या गुरुची प्राप्ती झाली. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु कोण? गहिनीनाथ. गहिनीनाथाचे गुरु कोण? गोरक्षनाथ. गोरक्षनाथाचे गुरु कोण? मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथाचे गुरु कोण? आदिनाथ. अभंग तुमच्या पाठ आहे ना हो, आदिनाथ गुरु सकळ पाठ हे तुमच्या फक्त धाडस नाही. विठाला विठाल विठ्ठल विठ्ठल आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळाला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार. चोजविले चोजविले गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार. अभंग तुम्हा सर्वांच्या पाठ आहे. आता माझ्या प्रश्नाचे पटापट उत्तर द्या. तुम्ही भगवान आदिनाथ आहे की नाही? आदिनाथ गुरु. आदी आदी म्हणजे सर्वांचा आदी. सर्वांचा आदी गुरु कोण आहे? आदिनाथ म्हणजे भगवान शंकर. पण भगवान शंकराच्या पुढे नाथ शब्द लागला की नाही? आदिनाथ. आदिनाथाचा शिष्य कोण? मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथाचा शिष्य कोण? गोरक्षनाथ. गोरक्षनाथाचा शिष्य कोण? गहिनीनाथ. गहिनीनाथाचा शिष्य कोण? निवृत्तीनाथ. आणि निवृत्तीनाथाचा शिष्य कोण? ज्ञानेश्वरनाथ. असं आहे का? का नाही? का नाही? प्रश्न विचारतो मी तुम्हाला. जर ज्ञानोबराय ज्या परंपरेमध्ये जन्माला आले, त्या परंपरेतल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावापुढे नाथ पदवी लागली, तर ज्ञानोबरायच्या नावापुढे नाथ पदवी का नाही लागली? जसं बापाचाच अंश मुलगा असतो की नाही, तर बापाच्या नावाच्या पुढं जे आडनाव लागतं ते मुलाच्या नावापुढं का नाही लावायचं? जर ज्ञानेश्वर महाराज हे निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य असतील, तर निवृत्तीनाथांना नाथ पदवी लागली, तीच पदवी ज्ञानोबरायांना लागायला पाहिजे होती, नाथ पदवी लागायला पाहिजे होती. का नाही लागली? आहे का? हा ज्ञानोबरायावरती झालेला अन्याय आहे. 750 वर्ष झाले, पण तरी सुद्धा ज्ञानोबरायावरती झालेला अन्याय लोकांना कळाला नाही. का पदवी लागली नाही? आहे का? कारण ज्ञानेश्वर महाराज ज्या कुळामध्ये जन्माला आले, ज्या वंशामध्ये जन्माला आले, ज्या परंपरेमध्ये जन्माला आले, त्या परंपरेची पद्धती आहे एका गुरुने एकच शिष्य करायचा. तुम्ही पहा, भगवान शंकराने हे ज्ञान मच्छिंद्रनाथाला दिलं. पुन्हा कुणाला दिलं का? बोला, दिलं का कुणाला? नाही. मच्छिंद्रनाथाने हे ज्ञान गोरक्षनाथाला दिलं. पुन्हा कुणाला दिलं का? नाही. गोरक्षनाथाने हे ज्ञान गहिनीनाथाला दिलं. पुन्हा कुणाला दिलं का? नाही. गहिनीनाथाने हे ज्ञान निवृत्तीनाथाला दिलं. पुन्हा त्यांनी कुणाला दिलं का? नाही. आणि निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजाला हे ज्ञान दिलं. पुन्हा कुणाला दिलं का? नाही. पण ज्ञानदेवा सार. सार म्हणजे सर्वांना. चोजविले म्हणजे वाटून दिलं. ज्ञानोबरायांनी परंपरा मोडली की नाही? बघा, ज्ञानोबरायापर्यंत एका गुरुने एका शिष्याला ज्ञान द्यायचं, दुसऱ्याला ज्ञान द्यायचं नाही, ही पद्धती आहे. ओवी आहे का? एक शिष्य एक गुरु, हातवर उडला साच व्यवहारो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एका गुरुने एकच शिष्य करायचा, अशी आमची गुरुची परंपरा आहे. पण ज्ञानोबरायांनी ही परंपरा मोडून काढली, आणि ती परंपरा मोडल्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, माऊली आपल्या गुरुची परंपरा आहे, एका गुरुने एकच शिष्य करायचा, पण तुम्ही हे ज्ञान सगळ्या जगाला दिलं, त्यामुळे तुम्हाला एक दंड द्यावा लागेल. कोणता? तुमच्या नावापुढे नाथ पदवी लागणार नाही. आणि ज्ञानोबरायांच्या नावापुढे ज्ञानेश्वर नाथ ही पदवी लागली नाही. वाऱ्यासारखी बातमी पसरली महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात नाही, अख्ख्या जगामध्ये बातमी पसरली. अरे, ज्ञानेश्वर महाराज ज्या गुरुकुळामध्ये ज्या परंपरेमध्ये जन्माला आले, त्या परंपरेतली पदवी नाथ पदवी ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे लागली नाही. सगळ्या संतांना कळालं. सगळ्या संतांनी दिंड्या घेऊन आळंदीला आले. निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर नामदेव महाराज, सोपान काका, मुक्ताई हे तर होतेच, पण सावता महाराज, अनेक संत, आळंदीपासून अवघ्या 20-25 किलोमीटरवर असणारे केंदूर, तिथले कानुराज महाराज पाठक, सावता महाराज, चोखोबाराय, नामदेव महाराज, गोरोबा काका कुंभार, असे अनेक संत आळंदीला आले. सभा भरली संतांची. त्या सभेमध्ये निवृत्तीनाथ महाराज उंच आसनावर बसलेले आहेत, आणि त्या सभेमध्ये
नामदेव महाराज उभे राहिले आणि नामदेव महाराजांनी निवृत्तीनाथाला विचारलं, नाथा तुम्ही ज्ञानोबारायांचे गुरु आहात, जसे गुरु आहात तसे माऊलीचे तुम्ही भाऊ सुद्धा आहात, कारण निवृत्तीनाथ महाराज माऊलीचे मोठे भाऊ आहेत. तुम्ही ज्ञानोबारायांचे भाऊ आहात, तुम्ही ज्ञानोबारायांचे गुरु आहात. आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जी पदवी तुमच्या नावापुढे लागली, जी पदवी तुमच्या गुरुच्या पुढे लागली, नाथ पदवी सगळ्यांच्या पुढे लागली, ज्ञानेश्वर महाराजांच्या नावापुढे तुम्ही नाथ पदवी का नाही लावली? त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज सांगतात, नामदेव महाराज याच्यामध्ये माझी काही चुकी नाहीये. आमच्या गुरुची परंपरा आहे, आमच्या गुरुप घराणा असा आहे की एका गुरुने एकच शिष्य करायचा, एका गुरुने एकालाच ज्ञान द्यायचं. ज्ञानोबारायांनी ही पद्धती मोडून काढली आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबारायांनी हे सगळ्यांना ज्ञान दिलं. त्यांनी ती परंपरा मोडून काढली म्हणून ज्ञानोबारायांच्या नावापुढे नाथ पदवी लागली नाही. त्याला मी काय करणार आहे? नामदेव महाराजाला अतिशय वाईट वाटलं आणि नामदेव महाराज म्हणतात, नाथा निवृत्तीनाथ महाराज, दादा ज्ञानोबारायांनी जे काम केलं या सगळ्या समाजाला ज्ञान दान करण्याचं काम केलं. जर ज्ञानोबारायांनी जगाला ज्ञान दिलं नसतं, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती, तर इथं मी कीर्तन करू शकलो नसतो आणि तुम्ही इथं ऐकायला बसू शकले नसते. मी इथं कीर्तन करू शकतो, कोणत्याही जातीचा पोरगा उठून कीर्तन करू शकतो, ही ज्ञानोबारायांची कृपा आहे. आज माळ्याचा पोरगा कीर्तन करू शकतो, आज कोळ्याचा पोरगा कीर्तन करू शकतो, आज मराठाचा पोरगा कीर्तन करू शकतो. अरे या जगामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी निर्माण करण्याच्या पूर्वी एक अशी पद्धत होती, एका विशिष्ट समाजाने सिंहासनावरती बसायचं आणि लोकांना ज्ञानदान करायचं आणि सामान्य लोकांनी फक्त ऐकायचं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली आणि बहुजन समाजातली मुलं, बहुजन समाजातली माणसं कीर्तन आणि प्रवचन करायला लागली. ही सगळी कृपा कोणाची असेल तर विश्वमाऊली ज्ञानोबारायांची आहे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज म्हणतात, नाथा अरे आतापर्यंत हे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये लोपलं होतं. या जगाला ज्ञान देण्याकरता कृष्ण आले, त्यांनी संस्कृत मध्ये ज्ञान दिलं. या जगाला ज्ञान देण्याकरता व्यास आले, त्यांनी संस्कृत मध्ये ज्ञान दिलं. या जगाला ज्ञान देण्याकरता शंकराचार्य आले, त्यांनी जगाला संस्कृत मध्ये ज्ञान दिलं. पण या जगाच्या पाठीवरती पहिले संत ज्ञानोबाराय असे आहेत की त्यांनी जगाला ज्ञान दिलं पण संस्कृत मध्ये नाही, समाजाला कळेल त्या भाषेमध्ये. लोपलेलं ज्ञान, त्या ज्ञानाचा जीर्णोद्धार माझ्या माऊलीने केला. लोपले ज्ञान, लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी. लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी. हे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य. आरती ज्ञान राजा महाकैवल्य. आरती ज्ञान राजा सेवी साधू संत म्हणून दिला माझा. जरा दृश्य डोळ्यासमोर आणा. आळंदीमध्ये सभा भरलेली आहे. त्या सभेमध्ये उंच सिंहासनावरती निवृत्तीनाथ महाराज बसलेत. सगळे संतांची मांदियाळी बसलेली आहे आणि त्या सभेमध्ये नामदेव महाराज नाथांना विचारतात, निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांच्या नावापुढे नाथ पदवी का लावल्या जात नाही? अरे ज्ञानोबारायांनी तर जगावर असणारं ज्ञान मराठी भाषेमध्ये लोकांना दिलं. तिरे संस्कृताची गहने तोडून मराठी शब्द सोपाने रचिले धर्म निधाने श्री निवृत्ती देवी. ज्ञानोबारायांनी मराठीमध्ये हे ज्ञान जगाला दिलं. काय वाईट केलं? काय चुकलं? काय लोपलेलं ज्ञान ज्ञानोबारायांनी समाजाला दिलं, काय चुकलं? त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज सांगतात, नामा आम्हालाही मान्य आहे, ज्ञानोबारायांनी केलेलं हे योग्यच आहे. काल परत्वे परंपरा बदलली पाहिजे, नियम थोडे शिथिल केले पाहिजे. ज्ञानोबारायांनी जगाला ज्ञान दिलं योग्य आहे, पण ज्ञानोबारायांनी ही परंपरा मोडल्यामुळे त्यांना एवढं तर दुःख भोगावंच लागेल की त्यांच्या नावापुढे नाथ पदवी लागणार नाही. नामदेव महाराजांनी हे शब्द ऐकले. नामदेव महाराजांना वाईट वाटलं आणि नामदेव महाराज त्या सभेमध्ये गर्जना करून सांगतात, नाथा ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला ज्ञान दिलं म्हणजे आईचं काम केलंय. जशी आई आपल्या मुलाला खाऊ घालते आणि खाऊ घालत असताना बाळ हा चिवचा घास, हा काऊचा घास, हा माऊचा घास म्हणून खाऊ घालते आणि त्याचं पोट भरते, तसं ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला ज्ञान देत असताना कसं ज्ञान दिलं बघा. जे प्रचंड बुद्धिमान असतील त्यांच्याकरता ज्ञानेश्वरी सांगितली, जे ज्ञानी असतील त्यांच्याकरता अमृतानुभव सांगितला,
चांगदेव महाराजांसारखा जर एखादा योगी असेल 1400 वर्ष जिवंत राहिलेला, त्याच्याकरता अमृत अनुभव सांगितला. एखादा भक्त असेल त्याच्याकरता विरहिणी अभंग गवळणी सांगितल्या. आणि एखादा जर सामान्य शेतकरी असेल, अंगठा बहादर, शेतात काम करणारा, 24 तास शेतात काम करणारा जर माणूस असेल तर त्याच्याकरता हरिपाठ सांगितला. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराजांनी आईचं काम केलं, माऊलीचं काम केलं. म्हणून तुम्ही जर ज्ञानोबरायाला जर नाथ पदवी देत नसाल तर आज आळंदीमध्ये सर्व संतांच्या साक्षीने ज्ञानेश्वर महाराजाला आजपासून पुरुष असताना सुद्धा सगळ्या संतांच्या सहमतीने आम्ही त्यांना माऊली पदवी बहाल करतो. आणि त्या दिवसापासून ज्ञानेश्वर महाराज पुरुष असताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजाला माऊली ही पदवी बहाल करण्यात आली. आणि तेव्हापासून नुसतं ज्ञानेश्वर नाही किंवा ज्ञानेश्वर महाराज नाही, या जगामध्ये ज्ञानोबरायाला आवाज देताना आवाज दिला जात होता, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. टाळी टाळी बोला, माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. टाळी बोला, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली 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 माऊली. टाळी टाळी, माऊली 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 माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, पंढरनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबरायांनी जगाला ज्ञान दिल्यामुळे 750 वर्ष झाली, पण लोकांच्या अजूनही लक्षात आलं नाही की ज्ञानेश्वर महाराजांवरती कोणता अन्याय झाला. ज्ञानोबरायांनी हे ज्ञान संस्कृतमध्ये मराठीमध्ये लोकांना दिलं, म्हणून ज्ञानोबरायांच्या नावापुढे नाथ पदवी लागली नाही. आणि ती नाथ पदवी लागली नाही म्हणून पुरुष असताना सुद्धा ज्ञानोबरायाला माऊली म्हणलं. एखाद्या माणसाला मी तुमच्या गावातल्या म्हणलं, ए येतीस का जेवायला, चल फिरायला जाऊन येऊ, काय करतीस, जेवलीस का, झोपलीस का, उठलीस. पुरुष असताना जर स्त्रीलिंगी क्रियापद जर वापरले तर त्या माणसाचा पुरुषार्थ नाराज होतो की नाही, त्या माणसाचा अपमान होतो की नाही. पण ज्ञानोबराया करता शब्द बघा कसे वापरलेत, अहो दयाळे ज्ञानाबाई. पुरुष असताना सुद्धा बाई, आई, माई, काई असे शब्द वापरलेत. याचं कारण जर काय असेल तर ज्ञानोबरायांनी या जगावरती प्रेम केलं. कसं? आईसारखं प्रेम केलं. जशी आई, तिला कितीही मुलं असू द्या, हा मोठा हा लहान, मग मोठ्यावर कमी लहान्यावर जास्त, असं आई करत नाही. तसं ज्ञानोबरायांनी सर्व जगावर प्रेम केलं. ज्ञानोबरायाला विचारलं, माऊली तुमचं घर केवढे जरा सांगा ना. माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. माऊली म्हणतात, हे अख्खं विश्व माझं घर आहे आणि अख्ख्या विश्वाला माझं घर मानणारा माणूस हा माणूस नाही, त्याचं अंतकरण व्यापक झालंय, माऊली प्रमाणे व्यापक झालं. म्हणून दुसरं कारण, ज्ञानोबराय पुरुष असताना त्यांना माऊली म्हणलं. विठाला विठाला विठाला. आता तिसरं कारण आहे का, ज्ञानेश्वर महाराज पुरुष असताना सुद्धा त्यांना माऊली का म्हणतात, त्याचं तिसरं कारण आहे का. या जगामध्ये आपल्या देहामध्ये कोण आहे, आत्मा. या आत्म्याला आत्मा मानणारे अनेक विद्वान झाले, या आत्म्याला परमात्मा म्हणणारे अनेक विद्वान झाले, या आत्म्याला जीवात्मा म्हणणारे अनेक विद्वान झाले. याला कुटस्थ, साक्षी, चैतन्य, त्वंपद लक्ष, तत्पद लक्ष अनेक शब्द विद्वानाने वापरले. पण ऐका, या जगाच्या पाठीवर या देहामध्ये असणाऱ्या आत्म्याला माऊली शब्दाने संबोधन करणारे जगाच्या पाठीवर फक्त ज्ञानेश्वर महाराज झाले, म्हणून त्यांना माऊली म्हणलं. ओवी ऐका, ज्ञानोबराय म्हणतात, तेथ प्रियाची परमसीमा, तो माऊली भेटे आत्मा. ज्ञानोबरायांनी आत्म्याकरता माऊली शब्द जगाच्या पाठीवर सर्वप्रथम वापरला, म्हणून सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजाला माऊली म्हणलं. विठाला 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 म्हणून ज्ञानोबरायाला माऊली म्हणतात. महाराज जेवढं ज्ञान आहे समाजाकरता दयांतकरणामध्ये धारण करून वाटून दिलं, काही स्वतःकडे ठेवलं नाही. कसं दिलं, उदाहरण सांगतात ज्ञानोबराय. आता मला एक कळशीभर पाणी पाहिजे आणि मी एक कळशी घेऊन तुमच्याकडे, कळशी कळते ना, कळशी घेऊन तुमच्याकडे आलो आणि तुमच्याकडे एकच कळशी आहे आणि मी म्हटलं मला एवढी कळशी भरून पाणी द्या. तुम्ही काय केलं, तुमच्याकडे असणारी कळशी माझ्या कळशीमध्ये रिचून ठेवली. आता तुमच्याकडे काय राहिलं का, नाही. आता ओवी ऐका, एर कलशीचे एरी
रिचे बीजे जया परी. ज्ञानोबाराय म्हणतात या कळशीतलं पाणी या कळशीत ओतावं, तसा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्याकडे असणारं सगळं ज्ञान अर्जुनाला दिलं आणि ज्ञानोबारायने आपल्याकडे असणारं सगळं ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सगळ्या जगाला वाटून दिलं. अहो दयाळे ज्ञानाबाई, आपल्याकडे असणारं ज्ञान विश्वमाऊली ज्ञानोबारायने अख्ख्या जगाला वाटून दिलं. म्हणून ज्ञानोबारायासारखे दया संपन्न महात्मा या जगामध्ये अजून दुसरा कोणी झाला नाही. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. हो. आणि अजून दयाचा कळस पहा किती मोठा आहे. ज्ञानोबारायने ज्ञान जगाला दिलं, पण जातीपातीचा विचार केला का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही महाभारत ऐकलंय ना? भीष्माचार्यासारखा आपलं द्रोणाचार्यासारखा धनुर्वीर महाभारताच्या युद्धामध्ये होता का? नाही. पण त्यांनी क्षत्रियांना सोडून दुसरं कोणाला ज्ञान दिलं का? जातीभेद केला की नाही? एक कोळ्याचा पोरगा ज्या वेळेला आला आणि तो म्हणला महाराज मला तुमच्याकडनं ज्ञान शिकायचंय, द्रोणाचार्य महाराजांनी त्याला धनुर्विद्या शिकवली का? नाही. आणि यदा कदाचित शिकला तर त्याचा अंगठा तोडून घेतला. म्हणजे पहा, या जगामध्ये द्रोणाचार्यासारखा महान धनुर्धर कोणी नव्हता, पण ज्ञान देत असताना त्यांनी जातीभेद केला. परशुराम नाव ऐकून आहात का? परशुराम भगवंताचा अवतार आहे, पण परशुरामाने प्रतिज्ञा केली होती मी ज्ञान देईल तर फक्त ब्राह्मणालाच देईल. म्हणून कर्ण शिकायला गेला, पण कसा गेला? सूतपुत्र असताना खोटं बोलला, महाराज मी ब्राह्मणाचा पोरगा आहे. आणि ज्ञान ग्रहण केलं, त्यांच्या लक्षात आलं हा ब्राह्मण नाहीये, हा सूतपुत्र आहे. शाप देऊन टाकला, जा करना, खोटं बोलून माझ्याकडनं ज्ञान घेतलं. शेवटचं युद्ध तुझ्या जीवनातलं ज्या वेळेला तू करशील, अंतिम निर्णायक युद्ध ज्या वेळेला करशील, त्यावेळेला या परशुरामाकडनं शिकलेली विद्या तुला कामी येणार नाही. आणि त्या शापामुळे कर्णाला मरावं लागलं. परशुरामासारखा धनुर्धर जगात कोणी नाही, पण ब्राह्मणाशिवाय दुसरं कोणाला ज्ञान देणार नाही, प्रतिज्ञा करून टाकली. द्रोणाचार्यासारखा धनुर्धर नव्हता, पण क्षत्रियाला सोडून दुसरं कोणाला ज्ञान देणार नाही, प्रतिज्ञा करून टाकली. ज्ञानोबारायासारखा ज्ञानी या जगात जन्माला नाही आणि जन्मणार सुद्धा नाही. पण ज्ञानोबारायांना ज्ञान देत असताना जातीपातीचा विचार केला का? न पाहेया वा वा. कुळाचा विचार, न पाहेया वा वा. कुळाचा विचार, न पाहेया 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 कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, ए ज्ञानाबाई, 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 ज्ञानाबाई. भक्त करुणा, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाहेया कुळाचा विचार, न पाहेया कुळाचा विचार, न पाहेया कुळाचा विचार, न पाहेया कुळाचा विचार. वा. विठाला विठाला विठाला. ही माऊलीची कीर्ती आहे महाराज, ही माऊलीची गाथा आहे, हे माऊलीचा त्याग आहे, हे माऊलीचं ऐश्वर आहे. अरे भीष्माचार्यासारखा द्रोणाचार्यासारखा ज्ञानी नाही, पण जातीभेद केला. परशुरामासारखा ज्ञानी नाही, पण ज्ञान देताना जातीभेद केला. पण ज्ञानोबारायाने हे ज्ञान देत असताना जातीभेद नाही केला. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानोबारायाने हे ज्ञान देत असताना ज्ञानेश्वरी निर्माण केली, पण ज्ञानोबाराय असं नाही म्हणले माझी ज्ञानेश्वरी फक्त ब्राह्मणांनीच वाचा.
ज्ञानोबराय असं नाही म्हणले माझी ज्ञानेश्वरी फक्त क्षत्रियांनीच वाचा, ब्राह्मणांनीच वाचा, वैश्यानीच वाचा, शूद्रांनीच वाचा, साडी कोळी माळी नाही. यारे यारे लहान थोर याती भलती कोणत्याही जातीचा असू द्या, ज्ञानोबराय म्हणतात त्याने ज्ञानेश्वरी वाचू द्या, त्याला ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही, कोणत्याही जातीचा. मग ती स्त्री असेल तिने जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी तिला ज्ञान होतं, पुरुष असेल त्याने ज्ञानेश्वरी वाचली त्याला ज्ञान होतं, म्हाताऱ्यांनी वाचली त्याला ज्ञान होतं, तरुणांनी वाचली, लहान बालकांनी वाचली, कोणी ज्ञानेश्वरी वाचू द्या. अरे मूर्ख माणसाने ज्ञानेश्वरी वाचली तर त्यालाही ज्ञान होतं. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. वर्तमान काळामध्ये लोकांकडे पैसा नाही म्हणून लोक दुःखी नाही आहेत, लोकांना राहायला घर नाही म्हणून लोक दुःखी नाही आहेत, पोरं चांगली जन्माला आली नाही म्हणून लोक दुःखी आहेत. ऐका, ज्यांना असं वाटतं ना आपला पोरगा किंवा आपली पोरगी चांगली जन्मली नाही आणि तुम्हाला वाटत असेल की आपला पोरगा चांगला झाला पाहिजे, त्याला ज्ञान मिळालं पाहिजे, त्यांनी माणसासारखं वागलं पाहिजे, ज्याला असं वाटतं आपली मुलं सुधारली पाहिजे त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला लावा. तो जर नाही सुधारला तर मग बोला. स्वतः ज्ञानोबराय सांगतात, जनाबाई महाराज सांगतात, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरत्या टिकेसी. तुमचा मुलगा किती मतिमंद असू द्या, किती अज्ञानी असू द्या, किती मूर्खासारखा वागणारा असू द्या, त्याला ज्ञानेश्वरी वाचायला लावा, त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अरे रेड्यासारखा अज्ञानी या जगात कुणी आहे का? म्हशीच्या टोनग्यासारखा गाडी कधी चालवा रस्त्याने आणि माझा तो टोनगा येऊ द्या, म्हैस येऊ द्या, हरण वाजून वाजून माणूस परेशान होतं, ते बाजूला नाही सरकत. त्याला एक ठोका टाकल्याच्या नंतर त्याला असं वाटतं काय झालं म्हणून ते नुकतं माग पाहतं. ठोका जोरात टाकल्याच्या नंतर त्याला असं वाटतंय माझ्या अंगावर माशी येऊन बसली की काय म्हणून ते मान वळून मागं पाहतं, तरी सुद्धा बाजूला सरकत नाही. असा म्हशीचा टोनगा ज्ञानोबरायाचा त्याला स्पर्श झाला तर त्याच्या मुखातून वेद निर्माण होतो, तो वेद बोलू शकतो. ज्ञानोबरायांची कृपा जर आपल्यावरती झाली ना, आपण ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्याला ज्ञान का प्राप्त होणार नाही? विठाला विठाला हरा विठाला. या जगाला, समस्त जगाला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली. एवढी दया कुणाकडे? अहो दयाळे ज्ञानाबाई. अंतःकरणामध्ये दया असल्यामुळे ज्ञानोबरायांनी संस्कृतमध्ये असणारं ज्ञान समाजाला दिलं. अंतःकरणामध्ये दया असल्यामुळे आपल्याला नाथ पदवी प्राप्त झाली नाही तरी सुद्धा समाजाला ज्ञान दिलं. अंतःकरणामध्ये दया असल्यामुळे ज्ञानोबरायांनी मराठी भाषेमध्ये हे ज्ञान दिलं. अंतःकरणामध्ये दया असल्यामुळे ज्ञानोबरायांनी हे ज्ञान देत असताना जातीपातीचा विचार नाही केला. कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही पातीचा असू द्या, कोणत्याही लिंगातला असू द्या, कोणत्याही वर्णातला असू द्या, कोणत्याही संप्रदायातला असू द्या, किंबहुना कोणत्याही धर्मातला असू द्या, कोणत्याही लिंगातला असू द्या, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली त्याला ज्ञान प्राप्त होतच. विठाला 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 विठाला. ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. माहिती आहे तुम्हाला? आणि कोणी लिहिली? मला वाटलं माणसाला मी लिहिली. कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. अरे माऊली मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेऊ शकतात. मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून ज्ञानोबराय घेतात. जिवंत माणसाने ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्या जीवनाचं कल्याण होणार नाही का? विठाला विठाला हरा विठाला 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 विठाला. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगण्याकरता माऊलीला कमी कष्ट झाले, कमी क्लेश झाले? किती क्लेश झाले ऐका. ज्ञानोबराय स्वतः सांगतात, तुम्हाला वाटतं वयाच्या 16व्या वर्षी मी ज्ञानेश्वरी सांगतो, पण वयाच्या 16व्या वर्षी माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडण्याकरता मला किती कष्ट झाले. लक्षपूर्वक ऐका, स्वतः माऊली सांगतात. कुठे ज्ञानेश्वरी सांगितली माऊलीनी? नेवाशामध्ये. नेवाशातच का सांगितली? आळंदीला का येऊन नाही सांगितली? काशीला जाऊन का सांगितली नाही? हिमालयात जाऊन, बद्रीनाथ केदारनाथ तिकडे जाऊन का नाही सांगितली? नेवाशातच का सांगितली? ज्ञानोबराय स्वतः त्याचं कारण सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात, नेवाशासारखं पवित्र तीर्थक्षेत्र या जगात कुठं नाही. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेत जगाचे जीवन सूत्र श्री महालयासे. ज्ञानोबराय म्हणतात या तिन्ही भुवनामध्ये नेवाशासारखं पवित्र तीर्थक्षेत्र दुसरं कोणतं नाही म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नेवाशात सांगितली. आणि ऐका, ज्ञानोबराय ज्यावेळेला ज्ञानेश्वरी सांगायला बसले त्यावेळेला कुठं बसले माहितीये का? कधी गेलात नेवाशाला तर जाऊन पहा. एक खांब आहे तिथे आणि त्या खांबाला पाठ लावून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तुम्ही जगामध्ये देवांचे मंदिर अनेक पाहिले असतील, तुम्ही जगामध्ये मायबापाचे मंदिर पाहिले असतील, देवी देवतांचे मंदिर पाहिले असतील, पण खांबाचं मंदिर तुम्ही कधी पाहिलंय का? ज्या खांबाला माऊलीने पाठ देऊन ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर नेवाशाला आहे. ज्या खांबाला पाठ देऊन ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर होतं
तर ज्यांच्याकडे तोंड करून ज्ञानेश्वरी सांगितली त्या लोकांनी जर ज्ञानेश्वरी वाचली तर त्यांच्या जीवनाचं का मंदिर होणार नाही? विठाला 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 नेवाशामध्ये ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतायत. आणि ऐका, ऐकण्याकरता कोण आहे समोर बसलेलं? डोळ्यात चिपळण नाकात मेकडं असे येरे हेंद्रे बोरसले नाहीत पुढे ऐकण्याकरता. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता कोण बसलेले? लिडित लक्षपूर्वक ऐका. प्रभू तुम्ही महेश साक्ष महेश म्हणजे भगवान शंकर, आणि भगवान शंकर निवृत्तीनाथाच्या रूपाने समोर बसून ज्ञानेश्वरी ऐकतायत. 2-2, 3-3 मिनिटाच्या क्लिप आपल्या गाजतात. लक्षपूर्वक ऐका. मोबाईल पाहता ना तुम्ही, युट्यूबला, फेसबुकला कीर्तनाच्या क्लिपी गाजतात बघा. कोणती क्लिप गाजलेली असते हो? ज्ञानोबरांची एखादी उभी गाजली का? का तुकाराम महाराजांचा एखादा अभंग गाजला का? भागवतातला श्लोक गाजला का? वेदांतातला सिद्धांत गाजला? काय गाजला आजपर्यंत युट्यूबला, फेसबुकला? काय गाजलं? गाणे, एखादा विनोद, आणि फारच झाला तर मसडीसारखा नाचलेला. त्याच्या पलीकडे काही गाजले का आजपर्यंत? नाही गाजलं. लक्षपूर्वक ऐका. आजपर्यंत 2-2 मिनिटाच्या क्लिपी आमच्या गाजलेल्या असतात, त्याही मूर्खासारख्या गाजलेल्या असतात, तरी त्यांच्या समोर हजारो लोक ऐकण्याकरता येतात. 2-2, 3-3 मिनिटाच्या क्लिपी गाजलेल्या तर त्यांच्या समोर ऐकण्याकरता हजार लोक गर्दी करतात. ज्ञानोबरांची शक्ती ऐका काय आहे, ज्ञानोबरांची प्रसिद्धी बघा काय आहे. अरे ज्याने वयाच्या 16व्या वर्षी रेडा बोलवला तो मुलगा ज्ञानेश्वरी सांगतोय. काय गर्दी जमली असेल ऐकण्याकरता? ज्याने वयाच्या 16व्या वर्षी स्वर्गातून पितर आणून खाली जेऊ घातले तो मुलगा ज्ञानेश्वरी सांगतोय. किती लोक आले असतील ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता? ज्याने मेलेल्या माणसाला जिवंत केलंय आणि त्याच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून घेतोय, लोक किती आले असतील ऐकायला? ज्यांनी नेवाशामध्ये प्रवेश केल्याबरोबर मस्जिद बोलवली तो 16व्या वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वरी सांगतोय. किती लोक आले असतील ऐकण्याला? विचार करा. अथांग जनसमुदाय समोर बसलेला आहे. निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेत आणि त्यांच्या समोर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतायत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगत आहेत. अरे ज्ञानेश्वरी कोणीही वाचू द्या, त्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता खेड्या पाड्यातली लोक गर्दी करत होते आणि ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगायला लागली. किती वाजले त्यांना कळत सुद्धा नव्हतं. कधी 9 वाजून 10 मिनिटं झाली लोकांना कळत सुद्धा नसायचं. ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी महाराज विठाला विठाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगायचे. ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी एक दिवस रंगात आली. लुब्धली नादी लागली समाधी मूढ जन नर नारी लोकारे. ज्ञानोबा एवढे गोड बोलायचे महाराज. समोर बसलेल्या लोकांना असं वाटायचं माऊलीची ज्ञानेश्वरी संपूच नये, आम्ही फक्त ऐकतच राहावं. अमृताचा पाऊस जर पडला तर कोणी म्हणेल का आता बस झालं. अमृताचा पाऊस पडायला लागला तर कोणीतरी म्हणेल का नको बस झाला, लय झडगं लागलंय. अरे अमृत आहे. जसं अमृताला कोणी नाही म्हणू शकत नाही, तसं ज्ञानोबरांच्या मुखातून आलेलं ज्ञानामृत लोकांना वाटायचं ऐकतच राहावं. माऊलीने बोलत राहावं, आम्ही ऐकत राहावं असं लोकांना वाटायचं. एक दिवस ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी रंगात आली. साचानी मवाळ मितुले आणि रसाळ एवढे गोड ज्ञानोबराय बोलतात. वेळ झाली म्हणून ज्ञानोबरायांनी पुंडलिक वरधारी विठ्ठल पुंडलिक वरधारी केलं आणि समोर एक श्रोता बसला होता. तो सर्वांगाचे कान करून ऐकत होता आणि प्रवचन संपलं. त्याला लय वाईट वाटलं. त्याला असं वाटलं जस काय पृथ्वीवरती मोठा भूकंप झाला की काय, एवढं दुःख त्याला झालं. तो उभा राहिला आणि म्हणला माऊली एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू? माऊली म्हणले विचार. तो म्हणला माऊली वयाच्या 16व्या वर्षी एवढी गोड गीता सांगता आणि तेही गीता मराठीत सांगता. मराठीत गीता करणं किती अवघड आहे माहिती आहे? जाता जाता आठवलं म्हणून सांगतो. स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आकाशातली प्रत्येक चांदणी चंद्र करता येईल पण गीता मराठीमध्ये करता येणार नाही. या पृथ्वी तलावर असणारा प्रत्येक झाड प्रत्येक वृक्ष हा कल्पतरू करता येईल पण गीता मराठीत करता येणार नाही. खारा समुद्र गोड करता येईल पण गीता मराठीत करता येणार नाही. ही अख्खी पृथ्वी सोन्याने मढता येईल पण गीता मराठीमध्ये करता येणार नाही. या पृथ्वी तलावर असणारा प्रत्येक दगड तो चिंतामणी करता येईल पण गीता मराठीत करता येणार नाही. ओव्या ऐका. कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम चिंतामणी कुळाचार निर्मुयेती साताही हो सागराते सोपे भरिता अमृते द्वार नव्हे ताराते चंद्र करिता. कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. ज्ञानोबा म्हणतात या पृथ्वी तलावरला प्रत्येक वृक्ष कल्पतरू करता येईल, प्रत्येक गोटा चिंतामणी करता येईल, समुद्र गोड करता येईल, आकाशातली प्रत्येक चांदणी चंद्र करता येईल
पण गीता मराठीमध्ये करणं एवढी सोपी नाहीये, कठीण आहे. तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी करून दाखवली. ही ज्ञानोबरायांची दया आहे. विठाला विठाला तो व्यक्ती उभा राहिला. ज्ञानोबरायला म्हणतो, माऊली वयाच्या 16व्या वर्षी एवढं गोड बोलता, एवढं संस्कृत मध्ये कठीण असणारं ज्ञान आमच्यासारख्या अडाणी माणसाला, अंथे बहादर माणसाला, सर्वसामान्य जनतेला कळेल एवढ्या सोप्या भाषेमध्ये माऊली ज्ञानेश्वरी सांगता. एवढं ज्ञान तुम्हाला कसं काय प्राप्त झालं? कोणत्या शाळेमध्ये गेले होते? त्यावेळेला ज्ञानोबरायांनी त्याला उत्तर दिलं, भाऊ तुला वाटतं आता वयाच्या 16व्या वर्षी मी ज्ञानेश्वरी सांगतो, पण वयाच्या 16व्या वर्षी माझ्या मुखातून ही ज्ञानेश्वरी बाहेर पडण्याकरता मला किती कष्ट करावे लागले माहितीये. ज्ञानोबराय स्वतः सांगतात, माझी या सत्यवादाची तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्हाला आता असं वाटतं वयाच्या 16व्या वर्षी माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडते, पण वयाच्या 16व्या वर्षी माझ्या मुखातून ही ज्ञानेश्वरी बाहेर पडण्याकरता मी किती जन्म तपश्चर्या केली माहितीये. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग हे 4 युग गेल्याच्या नंतर एक कल्प होतो. आणि ज्ञानोबराय म्हणतात, असे अनेक कल्प मी जन्म घेतले आणि प्रत्येक कल्पामध्ये जन्म घेऊन मी सत्य बोलण्याची तपश्चर्या केली. म्हणजे किती कल्प जन्म घेतले, म्हणजे किती हजार करोड जन्म झाले सांगता येत नाही. पण प्रत्येक जन्म घेऊन ज्ञानोबराय म्हणतात, मी सत्य बोलण्याची तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडली. एवढीच तपश्चर्याचं फळ म्हणजे ज्ञानेश्वरी महाराज. सामान्य ग्रंथ नाही हा. ज्ञानोबरायांनी अनेक जन्म कमवलेली संपत्ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, पुण्याची संपत्ती आहे. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. ज्ञानोबराय म्हणतात, हा ग्रंथ नाही, पुढती 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 3दा बोलतात. पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो. काय? हा ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, हा ग्रंथ म्हणजे अनेक जन्म मी कमवलेली पुण्याची संपत्ती आहे. घ्या, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे ही ज्ञानेश्वरी घ्या. हिचं पारायण करा, हिचा अभ्यास करा, ही पाठ करा, घरच्या लोकांना शिकवा, तुम्ही स्वतः शिकवा. पाठ केली तरी मोक्ष आहे, पारायण केलं तरी मोक्ष आहे. काही लोक म्हणतील, महाराज पारायण करा म्हणता, पण आम्हाला वाचता येत नाही ना. नका वाचता येऊ देऊ. इथं पारायण चाललंय ना, इथं येऊन बसा. कानाने जरी तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकली, नुसती ऐकली तरी तुम्हाला मोक्ष आहे. काही म्हणतील, महाराज वाचता येत नाही आणि संसारात निंदा ऐकून कानही बधीर झाले, ऐकायलाही येत नाही. मग आम्ही काय करायचं? नाही ऐकायला येत, नाही येऊ द्या. नाही वाचता येत, नका वाचू. पण घरात बसून ज्ञानेश्वरी उघडा. नाही वाचता येत, नाही ऐकू येत ना, फक्त प्रत्येक बोट ओवीवरून माऊली 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 बोला. तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला ज्ञानेश्वरी वाचली तरी मोक्ष आहे, ज्ञानेश्वरी पाठ केली तरी मोक्ष आहे, माऊली माऊली म्हणून बोट फिरवली तरी मोक्ष आहे, आणि कानाने ऐकली तरी मोक्ष आहे. मी नाही सांगत, स्वतः ज्ञानेश्वर महाराज सांगतात. माऊलीने उदाहरण दिलं. एका माणसाने 3 मजली इमारत बांधली आणि 3 मजली इमारतीमध्ये जेवायला बसण्याकरता माणसं आली. काही माणसं पहिल्या मजल्यात, काही माणसं दुसऱ्या मजल्यात, काही माणसं तिसऱ्या मजल्यात जेवायला बसवली. मग तो पंक्तीचा मालक असा करतो का, पहिल्या मजल्यात जे जेवायला बसले त्यांना बेसन भाकर वाढा, दुसऱ्या मजल्यात जेवायला बसले त्यांना दाल चपाती वाढा, तिसऱ्या मजल्यात जेवायला बसले त्यांना श्रीखंड पुरी वाढा. पंक्ती भेद करतो का? नाही. का? श्रीमंत आहे म्हणून. अरे साधा श्रीमंत माणूस पंक्ती भेद करत नाही, तर ज्ञानोबरायच्या सारखा श्रीमंत जगात कोणी नाही. किती श्रीमंत आहेत ज्ञानोबराय. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अरे ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, तर त्याच्या घरात किती असेल. विठाला विठाला साधा श्रीमंत माणसाने पंगत घातली तर तो पंक्ती भेद करत नाही. ज्ञानोबरायांनी तर कोणती पंगत घातली. जयाने घातली मुक्तीची गबांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबरायांनी मुक्तीची पंगत घातली. म्हणून ऐका, ज्ञानेश्वरी वाचली तरी मोक्ष आहे, पाठ केली तरी मोक्ष आहे, पारायण केले तरी मोक्ष आहे, कानाने ऐकली तरी मोक्ष आहे, आणि माऊली माऊली म्हणून बोट फिरवली तरी मोक्ष आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगात दुसरा कोणता नाही. माऊलीने आपल्यावरती कृपा करून हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला बहाल केला. तो घ्या, पाठ करा, वाचा, पारायण करा. तुम्ही पारायण करा, तुमच्या घरातल्या लोकांना पारायण करा, कारण ज्ञानोबरायांनी आपल्यावरती कृपा करून हा ग्रंथ निर्माण केलाय. अहो दयाळे ज्ञानाबाई अरत माझे तुझे पायी, अहो दयाळे ज्ञानाबाई अरत माझे तुझी पायी. एवढी दयाळू असणाऱ्या ज्ञानोबरायांनी तुम्हा आम्हाकरता ज्ञानेश्वरी निर्माण केली. अशा ज्ञानोबरायांनी जन्म घेतला कुठे? इंद्रायणीची तटी. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रायणीच्या तीरावरती जन्म घेतला आणि समाधी सुद्धा इंद्रायणीच्या तीरावरतीच घेतली. इंद्रायणीची तटी ज्ञानाबाई वो गोमटी. कशी आहे ती ज्ञानाबाई? फार संगतीमध्ये राहते. एकनाथ महाराजांनी वर्णन केलं. सकळ मेळा वो सिद्धांचा,
ज्ञानाबाई अनुग्रहाचा. माणूस कोणाच्या संगतीमध्ये राहतो त्या संगतीवरून माणसाची उंची ठरत असते. ज्ञानोबरायच्या मागे पुढे कोण कोण राहतं? सगळे सिद्ध. आळंदीमध्ये किती सिद्ध आहेत? 84 सिद्धांचा. असे 84 सिद्ध आळंदीमध्ये राहतात. म्हणून सकळ मेळा ओ सिद्धांचा. आणि या सिद्धांना ज्ञान कोणामुळे प्राप्त झालं? ज्ञानाबाई अनुग्रहाचा. सगळ्यांना अनुग्रह हा ज्ञानोबरायापासून झालेला आहे. मग अशा ज्ञानोबरायाला समाधी घेऊन 750 वर्ष झाली तरी सुद्धा ज्ञानोबरायावरती कुठल्याही प्रकारचा आघात झाला नाही. तुम्ही ऐकून आहात की नाही मला माहिती नाही, पण 100-150 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्याच्या नंतर 750 वर्ष झाली. खरं ज्ञानेश्वर महाराज समाधीत आहेत का हे पाहण्याकरता काही लोकांनी कॅमेरा आतमध्ये सोडला, तर त्या कॅमेऱ्यामध्ये केवळ फक्त प्रकाशच दिसला. आणि ज्या छिद्रातून कॅमेरा आत सोडला त्या छिद्रातून नुसते भुंगेच बाहेर आले. जे लोक शोध करण्याकरता आले ते पळून गेले. असे पळाले की पुन्हा वापस नाही आले. विठाला विठाला हाला. म्हणून ज्ञानेश्वरी जो वाचतो, ज्ञानेश्वरीवरती जो प्रेम करतो, ज्ञानेश्वरी आपला जीवन ग्रंथ बनवतो, ज्ञानोबराय त्याला भेट दिल्याशिवाय राहत नाहीत. आजही जो भाव धरून ज्ञानेश्वरी वाचतो त्याला ज्ञानेश्वर महाराज भेटतात. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. असे हे जे ज्ञानोबराय आहेत त्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली. आणि ते ज्ञानोबरायाला 750 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांची समाधी अखंड स्थिर अजरामर आहे. कशामुळे? कारण ज्ञानोबरायाचं संरक्षण कोण करते पहा. पूर्व पश्चिम देवस्थान. ज्ञानोबरायांच्या जर आळंदीला मध्ये तुम्ही आलात तर पूर्वेकडनं गणपती बाप्पा आहे, अजून पलीकडे जा हजरे मारुती आहे, आणि इकडे भैरवनाथ महाराज आहेत. म्हणून पूर्वेकडून ज्ञानोबरायाचं संरक्षण करण्याकरता गणपती बाप्पा, हजरे मारुती आणि वीरभद्र आहेत. आणि पश्चिमेकडून अलीकडून कोण कोण आहे? भगवान शंकर आहेत संरक्षण करण्याकरता. शनी महाराज आहेत. आणि इंद्रायणीच्या अलीकडे पश्चिमेकडे वैतागेश्वर आहे. म्हणजे ज्ञानोबरायांचं संरक्षण करण्याकरता चारही बाजूनी देवता आहेत. पूर्व पश्चिम देवस्थान. सर्व बाजूनी ज्ञानोबरायांचं संरक्षण करण्याकरता देव आहेत. मध्ये ज्ञानाई आपण, आणि त्या सर्वांच्या मध्ये ज्ञानाबाई राहतात. अशी ही जी ज्ञानाबाई आहे सर्व सिद्धांच्या संगतीमध्ये राहते. ज्या ज्ञानाबाईचं संरक्षण करण्याकरता सगळे देवता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या ज्ञानाबाईने ज्ञान देण्याकरता इंद्रायणीच्या तीरावरती अवतार धारण केला. जी ज्ञानोबराय महाराज दिसण्याकरता अतिशय देखणे आहेत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. एवढे देखणे ज्ञानोबराय. म्हणून नाथ महाराज म्हणतात ऐशी ज्ञानाबाई ध्यावो, एका जनार्दनी शरण जाऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर